मध्ये इंटरेस्ट अरे जेवढं काही इंटरेस्ट घेऊन काम सुरू केलं त्यामध्ये डॉक्टर श्रीकांत कार्लेकर सर यांचा हात खूप मोठा आहे. अँड नंतर डॉक्टर तुषार शितोळे यांच्या अंडर PhD केली मी. माझी कंपनी आहे ग्राफिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून. मी एक, पुण्यामध्येच आहे एस्टॅब्लिश्ड. ऑलमोस्ट लास्ट 30 to 40 इयर्स मी GIS आणि रिमोट सेन्सिंग प्लस जॉग्राफी रिलेटेड डिझास्टर मॅनेजमेंट या सगळ्या प्रोसेसमध्ये आता काम करतोय ऑल इंडिया आणि बाहेरही वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर आणि वेगळ्या कंपनीज आणि गव्हर्नमेंटसाठी गव्हर्नमेंट कन्सल्टंट आहे. आता रिव्हर आणि वॉटर डिझास्टर मॅनेजमेंट लँडस्लाइड्स प्लस मॅपिंग ह्याच्यात काम करतो. मी ड्रोन्समध्ये मेजर माझं काम आहे. आणि ह्याच्या आधी यशदामध्ये रिसर्च ऑफिसर म्हणून काम केलं. नंतर डॉक्टर विजय भटकर यांच्याबरोबर साऊथ एशियासाठी काम केलं. आणि देन एरोडाईन इंडिया म्हणून एक कंपनी आहे जिथे व्हाईस प्रेसिडेंट म्हणूनही काम झालं. सो अशा पद्धतीने एक छोटा प्रवास आहे माझा. आणि जे काही टेक्निक्स आणि जे रिसेंट टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा वापर करून आता मेजर माझी कामं चालू असतात. सो तेच तुमच्याबरोबर शेअर करतो. अम, थोडं काही टेक्निकल अस्पेक्ट्स आहेत. मध्ये मध्ये जरा काही तुम्हाला असं वाटलं की नाही कळत आहे किंवा काही कन्फ्युजन आहे तर प्लीज तुम्ही मला विचारू शकता. कारण मी ज्या ज्या गोष्टी आता तुम्हाला दाखवणार आहे त्याचा एक वेगळा प्रवास आहे इतिहासापासून ते आत्तापर्यंतचा. खूप सारी टेक्नॉलॉजी बदलत जाते. आम्ही नेहमी म्हणतो की दर 2 वर्षाने टेक्नॉलॉजी बदलते आणि तुम्ही अपग्रेड नसाल तुमच्या त्या पर्टिक्युलर नॉलेजसाठी तर तुम्ही या मार्केटमधून बाहेर फेकले जातात. सो आमचा तोच प्रयत्न इथे की काय नेमका प्रवास आहे सर्वेसचा तो मी तुमच्यासमोर मांडेल. सो थँक्यू. हो का? या सुरू करायचं आहे. ओके. मी तुम्हाला को-होस्ट केलेलं आहे त्यामुळे स्क्रीन शेअर करता येईल. ओके एक सेकंड. ओके माझा स्क्रीन दिसतो सगळ्यांना. या हो दिसतोय. सर्वेइंग्स म्हणून आहे ज्याच्यामध्ये बेसिकली आपण सर्वेचे वेगवेगळ्या टेक्निक्सवर काम नेमकं काय आहे आता कशा पद्धतीने इव्होल्युशन झालंय ह्या सगळ्या ह्या टेक्नॉलॉजीचं ह्याच्यावर बोलू. बेसिकली आतापर्यंत तुम्ही जे काही सेशन्स मी जरा टॉपिक्स वाचले त्यामध्ये जॉग्राफी रिलेटेड मेजर पार्ट आहे आणि वेगवेगळे फीचर्स आहेत वेगवेगळ्या लोकेशन्सवर आहे. पण नेमकी जर समजा आहे बघा एखादी गोष्ट डोळ्यांनी पाहणं आणि त्याला मॅपिंग करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. सो आपल्याला मॅपिंग करायचं आहे. मॅपिंग करताना डेफिनेटली आता टोपोशीट्स आहेत सॅटेलाइट डेटा आहे सॅटेलाइट इमेजेस आहेत याचा वापरही खूप मोठ्या प्रमाणात होतो. आणि अपार्ट फ्रॉम टोपोशीट्स आणि सॅटेलाइट डेटा तुम्हाला जर स्केल वाईज एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल की एका लार्ज स्केल पासून ते स्मॉल स्केल पर्यंत. आता उदाहरण घेऊयात की आपण संपूर्ण भारताचा नकाशा आणि कोथरूडचा नकाशा मग ह्याचा जो फरक आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याला स्केल थ्रू येतो. मग त्यामध्ये या प्रवासामध्ये वेगवेगळ्या टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्वेला. तर ते नेमके काय आहेत ते पण एकदा आपण चेक करूयात आणि मग पुढे बघूयात. सो एकदम इंट्रोडक्शन मी देतो. तुम्हाला काही क्वेरी आहे करू कंटिन्यू. हा एक सर्वे हा एक आर्ट आहे ऍक्च्युली एक सायन्स आहे. ह्याचा एक सर्वेइंगचा एक सायन्स आणि आर्टचं एक कॉम्बिनेशन ऍक्च्युली. तुम्ही ड्रॉइंग्स करताय तुम्ही ऍक्च्युअल रिलेटिव्ह पोझिशन्स घेताय. रिलेटिव्ह पोझिशन्स म्हणजे तुम्ही जो पर्टिक्युलर ठिकाणी तुम्ही जे तुमचं इन्स्ट्रुमेंट पकडताय धरताय थांबलाय त्या लोकेशनचा या अर्थ वरती त्याची पोझिशन काय आहे ती तुम्ही घेताय. आणि ती दोन पद्धतीची असते एक अबाव सरफेस आणि सब सरफेस म्हणजे सरफेसच्या वर जमिनीच्या वर आणि जमिनीच्या खालचं पण तुम्हाला मोजता येतं. आणि ह्याच्यासाठी एक मोठा प्रवास सर्वेच्या इन्स्ट्रुमेंटचा झालेला आहे. आणि तो इतिहासापासून जर आतापर्यंत बघितलं तर तो एक खूप इंटरेस्टिंग प्रवास आहे. आणि तो करताना नेमकं
वेगवेगळ्या फेजेस म्हणून सर्वेअर्सला जावं लागतं कुठलीही सर्वे करताना. हे सर्वे काय आहे ह्याच्यात हे मी सांगत नाही बसत आता, बट नेमका तो कसा केला जातो ह्याच्यावर आपल्याला मला असं वाटतं की जरा थोडंसं या सेशनमध्ये आपण बोललो तर अजून मजा येईल. त्यामध्ये सर्वात पहिलं महत्वाचं असतो डिसिजन मेकिंग असतं. जरा कुठलाही सर्वे करताना तुम्हाला काय टाईपचं सर्वे आहे त्याच्यानुसार त्याचं मेथड सिलेक्ट करावे लागते. आता उदाहरण घ्या की तुम्ही सगळे फील्डवर गेलात आणि कार्लेकर सरांनी तुमच्या म्हणजे कार्लेकर सरांनी आपल्याला रिव्हरच्या कडेला घेऊन गेलेत आणि चला याचा सर्वे करायचा आहे, पण तिथे नेमका सर्वे काय करायचा आहे याचा ऑब्जेक्टिव्ह ठरवावा लागतो. तुम्हाला तिकडच्या बोल्डर्सचा सर्वे करायचा आहे, तुम्हाला तिकडची टोपोग्राफीचा करायचा आहे, का त्या अख्ख्या एरियामध्ये असलेले जे काही व्हील्स आहेत त्याचा करायचा आहे. मग त्यानुसार तुमचं मशीन ठरतं, मेथड ठरतात, इक्विपमेंट ठरतात आणि मग तुम्ही फायनल पॉईंट ऑफ लोकेशन ठरवता. त्यामुळे डिसिजन मेकिंग मेकिंग एक खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर फील्डवर्क आणि डेटा कलेक्शन त्यातला एक सर्वात मॅटर करतो. त्यामुळे मेकिंग मेजरमेंट्स अँड रेकॉर्डिंग डेटा इन द फील्ड. कारण सी अगेन विदाऊट सर्वे, फॉर एक्झाम्पल आता मी रेवती मॅडम त्यांनाही बघितले इथे सेशनमध्ये आहेत त्या, त्यांचा आत्ता ह्याच्यावर खूप छान अभ्यास आहे, बायोडायव्हर्सिटी आणि इकॉलॉजी. जेव्हा त्या फील्डवर जातात तेव्हा तिकडची सर्वेची मेथड त्यांची वेगळी आहे, मग ती त्यांनी ठरवलेली आहे कारण त्यांचा ऑब्जेक्टिव्ह तो पर्टिक्युलर आहे. सो अशा पद्धतीचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यानुसार फील्डवर्क आणि डेटा कलेक्शन ठरवलं. नंतर कम्प्युटिंग अँड डेटा प्रोसेसिंग. आता ठीक आहे आपल्याकडे डेटा आलाय, पुढे काय? मग सर्वे नुसता सर्वे ही कन्सेप्ट नाहीये एखादी मशीन घेऊन गेलो आणि डेटा घेतला. तो डेटा घेणं, तो पर्टिक्युलर टाईप किंवा त्या डेटाबेसमध्ये त्याला कन्वर्ट करणं आणि तो प्रोसेस करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आता अगेन उदाहरण घ्या की एकदम सिंपल आहे, तुम्हाला गाड्या मोजायच्या आहेत एखाद्या सिग्नलला, त्याला आपण ट्रॅफिक सर्वे म्हणतो. तर ट्रॅफिक सर्वेच्या वेळी गाड्या मोजायच्या आहेत, त्याला एक तुम्ही फॉर्म ठरवता, त्या फॉर्मनुसार मग डिटेल्स त्याच्यात लिहिता, मग त्याचं काही कॅल्क्युलेशन्स असतात नंतरचे ते करता कधी ऑफिसमध्ये आल्यानंतर. मग त्याच्यातून एक वेगळे अनालिसिस असतात, काही प्रिडिक्शन अनालिसिस असतात त्याच्याकडे काही सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला त्याचे काही आउटपुट्स इनपुट्स द्यावे लागतात आणि मग काही बेसिक गोष्टी बाहेर देतात. सो हे एक प्रवास आहे त्याचा, तो तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग हा आल्यानंतर डेटा जो पार्ट येतो पुढचा तो असतो मॅपिंग. मग तुम्हाला मॅपिंग करायचं असतं, त्याला रिप्रेझेंट करायचं असतं त्या डेटाला. मॅपिंग म्हणजेच काय? डेटा रिप्रेझेंटेशन. तो डेटा तुम्हाला दाखवायचा असतो, मग तो कंटूर फॉर्मॅटमध्ये असेल किंवा एखाद्या ट्रीजचं लोकेशन असतील और एखादा रोड कुठून जातोय तो दाखवायचा असेल, तो प्लॉट करायचा असतो आणि नंतर स्टेक आउट करणं. मग तो तुम्हाला प्रॉपर ठिकाणी जे काही काम झालेलं आहे, जे तुम्ही डिझाईन प्रपोज करताय त्याचं इम्प्लिमेंटेशन. सो हा जो सर्वेचा पार्ट आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे नुसतं काय सर्वे आहे ह्यापेक्षा तो का केला जातो, ती प्रोसेस काय आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण नंतर मग तुम्ही कॅटेगरी करता, त्यामध्ये प्लेन सर्वेइंग आहे, जिओडेटिक सर्वेइंग आहे. आता जेवढं आपल्या लेवलला तुम्हाला झेपेल मी तेवढं सांगायचा प्रयत्न करतो. एकदम सिंपल सर्वे. प्लेन सर्वेइंग मध्ये काय असतं की एकदम तुम्ही साईटवर जाता आणि फ्लॅट हॉरिझॉन्टल सरफेस जो आहे, म्हणजे एखादा आपण असं घ्या की एखादी प्लेन एरिया आहे, एखादं ग्राउंड आहे, मग ते ग्राउंडचं टोटल रेडियस किती आहे, त्याच्या लेवल्स किती आहे ते तुम्ही काढता. एकदम सिंपल. आपण अजूनही सोपं करू, तुम्ही सगळे ज्या ठिकाणी आता बसून सेशन घेताय ती रूम कन्सिडर करा. आपल्या आजूबाजूला बघा, तुमच्या रूमचा एक काय 10 बाय 15ची रूम असेल, 20 बाय 25ची रूम असेल, मग त्याचे हॉरिझॉन्टल किती आहे, व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, एक जनरल तुम्ही मोजा. मग आपल्याला कळतं की आपली जी एक साधारणतः एक जी फरशी आहे ती 1.5 फुटाची असते. ती 1.5 फुटाची फरशी अशा किती फरशा आहेत त्यामुळे तुम्हाला लेंथ कळते. म्हणजे इतका तो सिंपल पार्ट असतो. फक्त हे झालं माझं व्हिज्युअल सर्वेइंग. मग त्याला हाच एरिया जर मोठा असेल तर त्याला एक वेगळ्या पद्धतीने केलं जातं. तसंच आपण जिओडेटिक मध्ये जाऊयात. जिओडेटिक सर्वेइंग मध्ये ही जी आहे ती रिलेटिव्ह पोझिशन असते, वाईडली स्पेस्ड पॉइंट लेंथ डिरेक्शन विच रिक्वायर द कन्सिडरेशन ऑफ साइज अँड शेप ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थ कर्वेंचर जो असतो तो, म्हणजे आता अजून एक, तुम्ही आता सगळ्यांनी गुगल अर्थ बघितलं असेल मी असं अज्युम करतो. आता गुगल अर्थ वर तुम्ही गेल्यानंतर गुगल अर्थ जेव्हा तुम्ही झूम करता एखाद्या लोकेशनला आणि लिहिली असेल, त्याला जर थोडंसं टिल्ट केलं तुम्हाला कळतं की याची व्हर्टिकल काहीतरी एक वेगळी लेंथ आहे, हॉरिझॉन्टल एक स्प्रेड आहे त्याचा. सो हा जो असतो हा खूप महत्वाचा असतो, तो तुम्हाला जिओस्पेशल डेटा मधून आलेला पार्ट आहे. सो अशा पद्धतीने पण तुम्ही पुढे जाता. नंतर एकूण 7 मी टाइप्स इथे कन्सिडर करतोय सर्वेचे, जे आपल्या सगळ्यांना
कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी येतं म्हणजे गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे आता तुमच्याकडे काही जणांकडे लँड असेल, कुठेतरी जागा असेल, शेत जमीन असेल किंवा कुठेतरी एखादा प्लॉट असेल. काय करतो आपण? त्याचा सर्वे करून घेतो. म्हणजे काय? त्याला वेगवेगळे प्रकार आहेत. आता फॉर एक्झाम्पल पहिला आपण बघूया की फोटोग्रामेट्री. फोटोग्रामेट्री ही जीआयएस मधली कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये एक कॅमेरा लावून एखाद्या टूलला, म्हणजे आता ड्रोन आपण कन्सिडर करू किंवा सॅटेलाइट कन्सिडर करू, ज्याला कॅमेरा लावलेले असतात आणि त्याच्यातून एक सेन्सर थ्रू विदाउट टचिंग एनी ऑब्जेक्ट, मग ते एरोप्लेन असेल किंवा सॅटेलाइट थ्रू असेल, तो डेटा कॅप्चर केला जातो. ते फोटोग्रामेट्री सर्वे म्हणतो आपण त्याला. सिम्पल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही समजण्यासारखं किंवा न समजण्यासारखं काही नाहीये. त्यामुळे ही जी इमेज आहे, तुम्ही आता कन्सिडर करा, ही ड्रोनची इमेज आहे. एका पर्टिक्युलर हाईट वरून आहे, त्याचा पाथ ठरलेला आहे, त्याचा सेंट्रल पॉईंट पण फिक्स आहे, आणि त्यानुसार तो कळतो की किती जास्त एरियाचा तो डेटा कॅप्चर करतो. सिम्पल. नंतर तुम्ही येता बाउंड्री सर्वेकडे. बाउंड्री कशी असते? एस्टॅब्लिशमेंट प्रॉपर्टीचे कॉर्नर्स असतात. आता चला अगेन परत आपण मग असं उदाहरण घेऊ की तुमची लँड आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती मला सर्वे करायचा म्हणजे काय करायचं, तर लँडची टोटल जो एरिया आहे तो काढतो आपण. एक्झॅक्ट किती एरिया कव्हर होतोय, मग त्याचे सगळे पॉईंट्स आले, आउटर बाउंड्रीज आल्या, मग त्याच्या लेबल्स आल्या, ते सगळं आपण कन्सिडर करतो. मग त्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जातात. त्यातलं एक एक्झाम्पल, तुमच्या राईट साईडला सेकंड इमेज बघितली तर तिथं माझं टोटल स्टेशन आहे. पलीकडे अजून एक इमेज बघितली तर तिथं त्याच्याच खाली तिथे डीजीपीएस पण आहे. सो असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत की ज्याचा वापर होतो. नंतर कंट्रोल सर्वे म्हणून असतो की ज्याला एस्टॅब्लिश्ड अ नेटवर्क ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल मोन्युमेंट्स दॅट सर्व ॲज अ रेफरन्स फ्रेमवर्क ऑफ अदर सर्वे प्रोजेक्ट्स. कंट्रोल सर्वे एखादा, म्हणजे आपण मगाशी म्हणत तसं की एक स्ट्रक्चर करा, तुम्ही त्या स्ट्रक्चर कन्सिडर करा. त्याचं हॉरिझॉन्टल म्हणजे काय? अशी जी खालचा जो बेस असतो त्याला आपण हॉरिझॉन्टल म्हणून. व्हर्टिकल म्हणजे उभी जी आहे पार्ट, एखादी हाईट, ती म्हणजे विड्थ एखाद्या स्ट्रक्चरची आणि हाईट एखाद्या स्ट्रक्चरचं, हे कन्सिडर करून त्याचा कंट्रोल सर्वे केला जातो. आणि तो व्हिज्युअल पण असतो किंवा मशीन्स थ्रू असतो. नंतर अजून एक इंजिनिअरिंग सर्वेमध्ये वेगवेगळे आहेत की ज्याच्यामध्ये बिल्डिंग बनवताना तुम्हाला खूप वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरावे लागतात. त्यातला एक एक्झाम्पल माझ्या उजव्या साईडला तो तो आहे डम्पी लेवल म्हणतात त्याला, फर्स्ट इमेज. तर ती वेगळी आहे. त्याच्या खाली अजून एक आहे, दुसरा एक स्कॅनर आहे. तो अजूनही म्हणजे तो एक स्कॅन जेव्हा तो जो राऊंड होतो ह्या मशीनचा, तेव्हा त्याच्यातून 3 लाख पॉइंट्स जनरेट होतात. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा ट्रायपॉड घेऊन गेलात, त्यातला जर त्याची जी पोझिशन पॉईंट उचलला तर तो XYZ एकच मिळतो तुम्हाला. बट हे जे खालचं मशीन आहे, तो जेव्हा एक राऊंड कंप्लीट करतो त्यातून 3 लाख पॉईंट जनरेट होतो. म्हणजे त्याचा 3D मेश तयार होतो. तो 3D मेश काय असतो तो तुम्ही पुढच्या एका व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. म्हणजे कसं सर्वेचा जो प्रवास आहे तो बदलत चाललाय. ओके, तो पण आपण याच्यात बघूया. म्हणून हा टोपोग्राफिकल सर्वे, मग कलेक्शन ऑफ डेटा अँड प्रिपेरिंग मॅप शोईंग लोकेशन ऑफ नॅचरल मॅनमेड फीचर्स आले त्याच्यामध्ये, म्हणजे जसं की रोड झाले, बिल्डिंग झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि मग तुम्ही येता रूट सर्वेकडे. आता रूट सर्वे म्हणजे काय, की अगेन तुमची जी सिव्हिल इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्ह हायवे झाले, रोड झाले, पाईपलाईन झाले, ट्रान्समिशन लाईन झाल्या, हे सगळे रूट सर्वेमध्ये येतात, जे आम्ही आता करतो. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात. आणि नंतर जो एक महत्वाचा आहे, तो अजून एक सर्वेचा पार्ट आहे, तो हायड्रोग्राफिक सर्वे आला. त्याच्यामध्ये तुम्हाला शोर लाईनचे बॉटम्स असतात, किंवा त्याला बॅथेमॅटिक सर्वे पण आपण म्हणूयात, की जे पाण्याच्या खालची जी काय म्हणतो खोली आहे, ती खोली मोजण्यासाठी वेगवेगळे मशीन्स. आता हे जे राईट साईडला आहे माझ्याकडे, ते बॅथेमॅट्रिकची बोट आहे. त्याला खाली इको साऊंडर आहे, त्याच्यावर जो तुम्हाला काळा दिसतोय तो माझा जीपीएस युनिट आहे. म्हणजे तुम्ही ड्रोन सारखं बाहेरून ह्यालाही कंट्रोल करून पाण्याच्या खालची जी काही गोष्टी आहेत त्या तुम्ही याच्यात घेऊ शकता. म्हणजे यू जस्ट इमॅजिन की तुमच्या समोर आता जे डोळ्याला दिसत नाहीये त्या गोष्टी तुम्ही रिमोटली कंट्रोल्ड एखाद्या डिव्हाइसने अंडर वॉटर टोपोग्राफिक मॅप जनरेट करू शकता. म्हणजे या लेवल पर्यंत आता आपण गेलो. सो इट इज द बिगिनिंग. ओके, मी आता जे सगळं सांगतोय तुम्हाला, हे जस्ट एक आत्ताचा पार्ट आहे. थोडासा आपण एक इतिहास करूया, इतिहासाकडे जाऊया त्याचा.
इतिहास इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना खरं तर कधी कधी असं वाटतं की एखादं टोटल स्टेशन बघितलंय म्हणजे हा हे रिसेंट आहे. पण त्याच्या आधी पण जेव्हा ग्रीक म्हणजे इजिप्शियन जे होते, इजिप्तमध्ये सर्वेचा सुरुवात झाली म्हणजे अलॉंग द नाईल रिव्हर तिथे. सॉरी, कंट्रोल या त्यावेळी रोप स्ट्रेचर्स म्हणून एक कन्सेप्ट होती. त्याचा वापर करून मी तुम्हाला त्याची इमेज दाखवतो नंतर. त्यांनी सर्वे केले गेले होते आणि त्याला पॉइंट टू पॉइंट कनेक्ट करून त्याचा म्हणजे सर्वेला सुरुवात झाली होती रोप थ्रू. मग नंतर ग्रीक्समध्ये इजिप्तचं जे वर्क होतं ते थोडंसं डेव्हलप केलं गेलं सर्वेईंगचं. त्याला डायोप्टर म्हणून एक मशीन त्यांनी यूज केलं, तेही मी दाखवतो पुढे. नंतर रोमन्स त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे नेलं तो पार्ट. मग त्यामध्ये त्यांनी रोड्स जे होते वेगवेगळे किंवा लँड होते ते सर्वे करायला घेतले. त्यामध्ये त्यांनी ग्रोमा म्हणजे हे जे आहेत क्रॉस इन्स्ट्रुमेंट होते, म्हणजे जे बेसिकली तुमचे ज्या लाईन्स असतात रोडच्या किंवा एखाद्या लेंथ म्हणजे जे लिनियर आपण म्हणतो त्याला त्यांनी त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटनी सुरू केले. लॅबेला म्हणून एक होता, ए फ्रेम प्लम बॉम्ब होते ते वेगवेगळे त्यांनी वापरायला सुरू केला. कोरोबेट्सचा वापर केला गेला त्याचा. नंतर मिडल एजला परत लँड अजून दोन जेव्हा डिवाइड होतात तेव्हा त्याला क्वाड्रन्स सर्वे कसे सिस्टीम आली. मग त्याला अँगल थ्रू नेलं, मग 90 डिग्री अँगल, 45 डिग्री अँगल ह्याच्यात त्यांनी सुरू केलं. नंतर ते पुढे 1890 सेंचुरीमध्ये अजून थोडंसं त्याच्यामध्ये काही चेंज झाले, ज्याच्यामध्ये युनायटेड स्टेट्सनी परत नवीन वेगळ्या टाईपच्या सर्वेइंग मशिनरीज इंट्रोड्यूस केल्या. त्या अजून होत्या. नंतर 20th सेंचुरीला आत्ता रिसेंटली जर बघितलं तर मग GIS आणि रिमोट सेन्सिंग, ड्रोन्स असे काही मशीन्स आले आहेत. आता हे सगळ्याचं बघितलं तर एकच मिनिट सॉरी, त्याला थोडंसं आपण बघितलं मगाशी मी तुम्हाला सांगितलं ग्रोमा जो होता ते ग्रोमा असं होतं बघा. ती जी एक काय सॉरी हा असा हा एक भाला असतो ना, तो भाला उलटा करून लावला तर त्याला त्यांनी एक असं दिसतोय त्याला तुम्हाला चार टाईपचे डिरेक्शनने एक असे प्लम्स खाली सोडलेत बघा. आणि त्याच्यानी साधारणतः त्याचे डिरेक्शन्स आणि लेंथ आणि याच्यावर ते काम करत होते म्हणजे अजून त्यावेळीचा. मग त्यात रोप्स आणि प्लम्स होते, प्लम्स बॉम्ब म्हणतात त्याला, ते ठेवले. मग नंतर मी मगाशी जे अजून एक इजिप्शियन टेक्नॉलॉजी जी म्हणलो, ट्रायंगल टाईप त्यांनी यूज केला होता, तो रोप स्ट्रेचर म्हणतात त्याला. त्या रोप स्ट्रेचरनी सर्वेइंग सुरू केलं गेलं तर रिअल प्रॉपर्टी मेजरमेंट किंवा नॉट कॉर्ड्स म्हणतात त्याला, त्याचाही वापर केला गेला. पण आत्ताही आज ज्यांच्याकडे मशीन्स नाही आहेत चांगल्या हायड्रोग्राफिक सर्वेसाठी, स्पेशली अंडरग्राउंड अंडर वॉटर बॅथोमेट्री, त्यालाही रोपला नॉट्स बांधून किती डेप्थ आहे ते त्याचा सर्वे केला जातो आजही. सो हे असे इंटरेस्टिंग आहेत जिथे म्हणजे इव्हन तुम्हाला जर पाण्याचा फ्लो मोजायचा असेल तेव्हा सिम्पल स्टार्ट आणि एंडचा पॉईंट कन्सिडर करून किती वेळा तिथे पोहोचतोय कागद सोडूनही त्याच्यावर कॅल्क्युलेट केलं जातं की पाण्याची वेलॉसिटी किती आहे. म्हणजे ह्या लेवलला आता ते काम सुरू होतं. मग रोड स्ट्रेचर आहे. नंतर मी जर मगाशी म्हणलो ग्रोमा, हा ग्रोमाचा एक इंटरेस्टिंग आहे बघा. तो ग्रोमालाच ते रोप स्ट्रेचरचीच एक नंतर ग्रोमाला त्यांनी डिरेक्शन्स आणि साधारणतः काय लेवल्स ते मोजत होते. स्ट्रेट लाईन साठी बघा, स्ट्रेट लाईन अँड राईट अँगल्स, त्याचा रेक्टँगल्स किती आहेत काय ते, आणि दे वेर एस्टॅब्लिश ऑन द हाय ग्राउंड अँड पॉइंटेड इन द डिरेक्शन इट वॉज गोइंग टू बी युज्ड. म्हणजे तुमचा हा सगळा सेक्शन वाईज लाईन टू लाईन मोठे मोठे रोड्स जे काय असतील त्याला त्यांना या इन्स्ट्रुमेंटने करत होते. नंतर एक गुंटर चेन सर्वे म्हणून एक कन्सेप्ट होती ज्याच्यामध्ये त्यांनी हे 10 ब्रास म्हणजे आता हा जो बघितला इथे ते 66 फीट लॉंग चेन त्यांनी डिवायडेड इंटू 100 लिंक्स विच आर मार्क बाय 10 ब्रास रिंग्स. इच लिंक इज 7.92 इंचेस लॉंग. म्हणजे त्या पर्टिक्युलर म्हणजे हे तुम्ही जी दोरी जी असते ती कन्सिडर न करता या चेनेसनी पण मोठी मोठी मापं घेतली गेली होते. आणि जस्ट इमॅजिन त्या काळामध्ये जेव्हा आपण बाहेरच्या कंट्रीजमध्ये किंवा आपले पण जे जुने स्ट्रक्चर्स आहेत ते व्हिजिट करतो तेव्हा आत्ताची एवढी टेक्नॉलॉजी
डेव्हलप होऊनही जे इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरतोय त्याच्यापेक्षा ॲक्युरेट आपण मी तर म्हणेल एवढे चांगली कामं झालेली आहेत आणि त्यावेळी ह्या पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट्स वापरले गेले. तर एक छान आहे हा मी मध्यंतरी ह्याला हैदराबादला जो रिमोट सेन्सिंग एजन्सी आपला आहे आणि सर्वे ऑफ इंडियाचं पण त्यांनी कोलॅबरेशन करून एक मशीन तिथे ठेवलंय, जे पहिलं सर्वेइंग मशीन इंग्रजांचं जे होतं त्यावेळी जे काही यूज केलं होतं साधारणतः एक असं होतं की ज्याच्यात त्याला ट्रान्झिट पण म्हणतात. तो खूप इंटरेस्टिंग आहे. थेडोलाइटचाच पार्ट येतो हा, जरा इनडायरेक्टली म्हणलं तर. आणि त्यांनी तुम्हाला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अँगल्सवर काम करता येतं आणि बऱ्यापैकी मोठेच्या मोठे लँड सर्वे केले जातात त्याच्यावरून. नंतर हे एक त्याचंच तेच काढलं तरी ह्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येतं. असे अँगल्स वगैरे तिथे मेन्शन केलेले आहेत. नंतर अजून एक इंटरेस्टिंग इन्स्ट्रुमेंट होतं टेलिओमीटर म्हणून, जो टेलिओमीटर सर्वे जो आहे तो बेसिकली इलेक्ट्रिक डिस्टन्स मेजरमेंटवर होतं ते. म्हणजे तुम्ही जे आत्ता आपण बघतो की कॅमेरामधून किंवा त्या पर्टिक्युलर जो आपला जो फोकल पॉईंट आहे त्याच्यातून पाहिल्यानंतर जे काही दिसेल त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करतो, जिथं आपला जो क्रॉस अँगल जे असतात त्यातून. पण इथे बेसिकली रिमोट स्टेशन रेडिएट्स होतात त्याच्यातून आणि त्यातून जो काही वेव्ज आहेत ते त्या पर्टिक्युलर आपला जो काही पकडलेला जो हे असेल स्टार्ट असेल त्याच्यावर तो हिट होऊन परत येईल अशा पद्धतीने. आणि मग याचंच पुढचं वर्जन मध्ये इलेक्ट्रिक टोटल स्टेशन, मग बाकीचे नवीन 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 जे काही इन्स्ट्रुमेंट झाले, पण हे पण एक होतं त्यावेळी. त्याचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे. नंतर मग आता जरा थोडंसं मॉडर्न कडे गेला. आता मी याला मॉडर्न नाही म्हणणार प्लेन टेबलला, बट त्याला आजही मॉडर्न ट्रॅडिशनल सर्वे म्हणून कन्सिडर होतं. म्हणून मी त्याला मॉडर्न ट्रॅडिशनल हा शब्द दिला तिथे, की ज्याच्यामध्ये तुम्ही आपल्या कॉलेजेसमध्ये आणि बऱ्याचशा स्कूल्स लेवलला काही ठिकाणी त्यांनी प्लेन टेबल सर्वे इंट्रोड्यूस केला, जो बेसिकली मोठे प्लॉट्स असतात ते प्लॉटचे प्लॉट तुम्ही याच्यावरून मोजू शकता विथ प्रॉपर अँगल आणि डिरेक्शन आणि एरिया वाईज. नंतर हे त्याचा एक छान जुने काही प्लेन टेबल सर्वेचे फोटोज आपल्याला बघायला मिळतात. स्पेशली जेव्हा बंदर वगैरे बांधायचे होते ह्याला मोठ्या वॉटर बॉडीजच्या शेजारी, तेव्हा याचा उपयोग केला गेला. नंतर थेडोलाइट हा एक आता बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये आणि बऱ्याचशा ठिकाणी स्टुडंट्सला दाखवला जातो. थेडोलाइट सर्वे होतो स्पेशली फॉर जो काही प्लेन ग्राउंड आहेत किंवा आपण मोठे येथील आपण लँड्स म्हणतो, लँड सर्वे करण्यासाठी याचा उपयोग होतो. टेलिस्कोप टाईप असतो, जो पर्टिक्युलर पॉईंट असतो तिथे टार्गेटवर शूट म्हणजे तो तुम्हाला बघायला मिळतो. त्यातून तुम्ही त्याचे अँगल्स आणि सगळ्या मेजर्स करू शकता. नंतर मग आता जो बघितला तुम्ही तर एक इंटरेस्टिंग पार्ट इथे येतो, तो म्हणजे टोटल स्टेशन. ह्या टोटल स्टेशन मध्ये पण 2-3 टाईपचे टोटल स्टेशन आहेत. एक आपण जर कन्सिडर केलं थोडंसं जुना ह्याच्यात, तर एक नॉर्मल टोटल स्टेशन आणि आत्ताचे इलेक्ट्रिकल टोटल स्टेशन, ज्याच्यामध्ये लेझर पॉइंट्स असतात आणि लेझर पॉइंट शूट होऊन त्या प्रिझम जो असतो जो स्टॅक आपण पकडलेला असतो टिकल, त्यावर पर्टिक्युलर शूट होतो. तिथून त्याचा अँगल डिरेक्शन याच्या बेसिसवर त्याची जी लॅटलॉंग्स आहेत त्याही उचलले जातात. और सेकंड ऑप्शन की त्याची जी पोझिशन आहे डिस्टन्स वाईज ती उचलली जाते. हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि नंतर मग तुम्ही त्याच्याबरोबर आता बऱ्याच ठिकाणी आज आपल्याला एक बघायला मिळतं, स्पेशली कन्स्ट्रक्शन साईट जे जिथे असतात तिथे डम्पी लेवल. हे जे डम्पी लेवल आणि टोटल स्टेशन हे खूप अॅक्युरेट तुम्हाला अॅक्युरेसी देणारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आजही ह्याच्यामध्ये इतके चेंजेस आहेत किंवा नवीन नवीन गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत या दोन्ही मशीन्समध्ये, की मोठे प्रोजेक्ट जे आहेत जे आपण आता अटल सी लिंक म्हणतोय किंवा वेगळे ब्रिज असतात तिथेही ह्या डम्पी लेवल आणि या गोष्टींचा वापर होतो. आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सिव्हिल इंजिनियर्स आणि हे बाकी सगळं त्यांच्या डिझाईनची कामं सोडून हे सर्वेइंग आणि याच्यामध्ये तेवढा इंटरेस्ट दाखवतात आणि तेवढा त्याला मार्केट पण आहे आणि त्या पद्धतीने कामं पण चालू आहेत. सो डम्पी लेवल एक खूप इम्पॉर्टंट आहे पार्ट. नंतर मग आता थोडंसं आपण जरा आत्ता रिसेंट काही टेक्नॉलॉजीज कडे घेऊ. मला असं वाटतं की
काय होतं बऱ्याच वेळा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आपण सगळ्यांनी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स बघितलेले आहेत. पण आता मी दाखवले त्यातले काही इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही बघितलेले नसतील. पण नवीन जे आहेत आता, ज्याच्यामध्ये ड्रोन्स आहेत किंवा ह्या गोष्टी, त्याच्याने तुम्हाला मेजर डेटा ॲक्वायझेशनला आता उपयोग होतो. आणि ह्या सगळ्यांचा जो सेंट्रल पॉइंट येतो तो म्हणजे तुमचं जीपीएस. आता ही ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम जी आहे ही युएसने डेव्हलप केलेलं एक नेव्हिगेशन सिस्टम आहे. जीपीएस हे त्यांनी दिलंय. आपल्याकडे जे इंडियामध्ये आहे ते वेगळं आहे. त्याचा आधी त्याला आपण म्हणतो गगन. ओके, ते मी सांगतो पुढे. आणि हे जे जीपीएस आहे ह्याचे जे आता जर तुम्ही सॅटेलाइट्स आणि हे सगळे कन्सिडर केले तर ऑलमोस्ट 24 ऍक्टिव्ह सॅटेलाइट्स आता ऑर्बिट्समध्ये आहेत त्याचे. आणि ती संख्या बॅकअपला बघितलं तर ती जवळजवळ 34 सॅटेलाइटची आहे. 34 म्हणजे 10 एक्स्ट्रा सॅटेलाइट्स. उद्या जरी काही झालं तरी सुद्धा तुमच्या तेवढा बॅकअप आहे. आणि त्यातही मॅनिप्युलेशन किंवा जीपीएस मध्ये काही काम छेडछाड करणं, हे ह्याचा कंट्रोल जो आहे तो त्या पर्टिक्युलर जी एजन्सी ओन करते ते सिस्टम त्यांच्याकडे असतो. त्यामुळे तुम्ही आता जे काय आपण सगळे ट्रॅक करताना बघतो की माझी एकदम अॅक्युरसी आहे, किंवा मी तुम्हाला लोकेशन शेअर करतो, बऱ्याच वेळा तुम्ही पुढे असता आणि ज्याचे एंट्री पॉईंट आहे तिकडचं लोकेशन शेअर करतात, ते तुमच्या घराच्या मागे कुठेतरी तो पॉईंट येतो. मग तो माणूस तुम्हाला फोन करतो की अरे मी इथं पोहोचलोय, मी कुठं पोहोचलोय, किंवा तुम्ही मागच्या साईडला आलाय, पुढे आलाय. त्याच्यावर आपण बरीचशी चर्चा करतो. तर त्याच्या मागे हेच आहे की त्याला एरर्स आहेत काही ज्या ठेवलेल्या असतात किंवा त्या आहेत त्या त्या एरियानुसार. आणि जेव्हा 1998 वॉर झाला तेव्हा पाकिस्तान बरोबर, तेव्हा युएस गव्हर्नमेंटनी पाकिस्तानच्या फेवरमध्ये इंडियन टेरिटरीच्या रिजन मधले स्पेशली पाकिस्तान इंडिया बॉर्डरमध्ये जीपीएस ब्लॉक केले. आणि त्याचा इम्पॅक्ट खूप झाला आपल्या इंडियन सोल्जर्सच्या सगळ्या त्या ऑपरेशनवर. मग तेव्हा आपण ठरवलं की आपण आपलं स्वतःचं एक नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम लॉन्च करायची. आणि त्यावेळी आपण इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम लॉन्च केली, ज्याला आज आपण गगन म्हणतो. आणि आज आपल्याकडे 7 इंडियन नेव्हिगेशन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम्स IRNSS लॉन्च आहेत ऑर्बिटमध्ये. आणि त्या ऍक्टिव्हली मिलिटरी ते वापरते. आणि आपला कंट्रोल आपले जेवढे काही जी शेजारच्या कंट्रीज आहेत त्या कंट्रीजवर पण आपला आज पूर्णपणे डोळा आहे. म्हणजे आपल्या पूर्णपणे आपण बघू शकतो तिकडच्या मुवमेंट्स आणि आपल्या याच्यावर. आणि कोणी काही केलं तरी आपल्यासाठी याच्यावर आता कुणाचा काही इम्पॅक्ट नाही. असे एकूण ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये 5 नेव्हिगेशन सिस्टम आहेत. एक आहे जीपीएस युएसचं, ग्लोनास आहे जे रशियाचं. तुम्हाला आठवत असेल तर आता जो स्टारलिंक आहे प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये आपला एक्स वाला जो फाउंडर आहे त्यांनी ग्लोनसला छेडछाड करायचा प्रयत्न केला होता स्टारलिंक थ्रू. स्टारलिंक पण हा एक ऍडिशनल सॅटेलाइटचाच एक पूर्णपणे एक जाळं आहे मोठं मार्क्सचं. आणि ते टॅकल करतंय पूर्णपणे नेव्हिगेशन सिस्टीमवर. नंतर युरोपियन युनियनचं गॅलिलिओ म्हणून एक आहे, तो एक सिस्टम आहे. चायनाची बियॉइड आहे. चायनाचे स्वतःचे 35 सॅटेलाइट्स आहेत आता ऑर्बिटमध्ये. आणि आपला इंडियाचा आहे. सो एवढे सॅटेलाइट्स आता ऑर्बिटवर आहेत. आता हे मी का बोलतो, सी, 2 टाईप्सचे आतापर्यंत जे सगळे इन्स्ट्रुमेंट्स होते ते टेरिटरियल होते. म्हणजे त्याला काही तुमचा जीपीएसशी काही संबंध नव्हता. ओके, जीपीएसशी काही संबंध नव्हता. जो काय आता जो आहे तो बेसिकली आता जे काही इन्स्ट्रुमेंट येत आहेत मार्केटमध्ये त्याला कुठेतरी या नेव्हिगेशनशी कनेक्टेड आहे. तुमचे काही असे लोकेशन आहेत की ती तुम्ही प्रोजेक्शन, म्हणजे आता इव्हन टोटल स्टेशनमध्ये पण असे मशीन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्शन सेट करावं लागतं. आता प्रोजेक्शन म्हणजे काय ते आता मी त्यात पडत नाही, बट तुम्ही जर सिंपल आता तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला इक्वेटर आणि या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तसेच त्याची जी प्रत्येकाची पोझिशन आहे ती फिक्स आहे. त्याच्यानुसार त्यांनी वेगवेगळे प्रोजेक्शन सेट केलेले आहेत आणि ते तुम्हाला तिथे तुमच्या मशीन्समध्ये सेट केल्यानंतर तुम्हाला ती पोझिशन आयडेंटिफाय करता येते. ओके, सो ह्याचा उपयोग होतो. आणि त्याला इंटरेस्टिंगली जो कनेक्ट आहे तो आत्ताच्या नवीन टेक्नॉलॉजीशी, रिमोट सेन्सिंगशी. रिमोट सेन्सिंग म्हणजेच काय की ज्याच्यातून बेसिक म्हणजे तुम्ही विदाउट टचिंग एनी ऑब्जेक्ट
तुम्ही डेटा सेन्स करताय आणि प्रोड्यूस करताय, एकदम सिम्पल. म्हणून मी इथं त्याची डेफिनेशन द सायन्स अँड टेक्नॉलॉजी बाय विच कॅरेक्टराइज ऑफ ऑब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट कॅन बी आयडेंटिफाय, मेजर, अनलाइज अँड कॅरेक्टरिस्टिक विदाउट डिरेक्ट कॉन्टॅक्ट. म्हणजे काय की तुम्ही तिथं हात न लावता मोठे, म्हणजे आता अगेन आपल्या सगळ्यांना माहिती की गुगल अर्थ आहे, तुम्ही गुगल इमेज बघता म्हणजे गुगल मॅप बघता, गुगल मॅपिंग जिथं येतं तिथं तुमचं रिमोट सेन्सिंग येतं, GIS येतं. हे कुठून काढले गेलेत मॅप्स? हे मॅप्स ह्या सॅटेलाइट्स थ्रू जनरेट केलेले आहेत. तुम्ही झोमॅटो वापरता, तुम्ही वेगवेगळे स्विगी वापरता, हे सगळे GIS कनेक्ट. इव्हन तुम्ही फेसबुक वापरता, इट्स अ पार्ट ऑफ GIS रिमोट सेन्सिंग. हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये. ओके. आणि मग रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, परत आपण तिकडेच येऊ. तर तुम्ही आता याचा बघितलं तर माझ्या सूर्याकडून रेज येतात, ते ऑब्जेक्ट्सवर खाली पडतात, तिथून ते रिफ्लेक्ट होतात आणि एक उजेड जो आहे, आपण ज्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतात, ते तुमचा जो सॅटेलाइट आहे तो कॅप्चर करतोय अख्खा आणि ग्राउंड स्टेशनला तो डेटा पाठवतो. एकदम सिम्पल आहे गणित. आणि हेच जे आहे काय पाहिजे असतं अशा वेळी, रिमोटली तुम्ही डेटा अक्वायर केल्यानंतर ते फोटोग्राफ्स मधून तो येतो, वेगवेगळ्या टाइप्स मध्ये येतो आणि तो तुम्ही कन्वर्ट करता तुम्हाला हवाय तसा. मग त्यासाठीचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स. आता ते प्लॅटफॉर्म्स म्हणजे काय की ज्याच्यातून डेटा कनेक्ट अक्वायर केला जातो असे मशीन्स. मग त्याच्यातही 4 डिफरंट पार्ट्स आहेत. एक फार स्पेस, नियर स्पेस, एअरबॉर्न आणि टेरेस्ट्रियल. आता मी जे तुम्हाला याच्या आधी सगळं सांगितलं ते सगळं टेरेस्ट्रियल होतं. टेरेस्ट्रियल म्हणजे काय, जमिनीवरून सर्वे करणं, त्याला टेरेस्ट्रियल म्हणूयात आपण. आणि जे काही आता होते ते जे आता नवीन तुम्ही बघताय गेल्या 20-25 वर्षामध्ये हळूहळू हळूहळू नवीन गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत, त्या आहेत फार स्पेसमध्ये, ज्यात तुम्ही मेट्रोलॉजिकल जे काही सगळा डेटा येतो मेट्रोलॉजिकली, म्हणजे तुमचे टेम्परेचर, रेनफॉल आणि हा सगळा डेटा, तो सगळा त्या फार स्पेस सॅटेलाइट्स थ्रू येतो. नियर स्पेस सॅटेलाइट म्हणजे आता तुम्ही उरी पिक्चर बघितलं असेल एक्झाम्पल, तेव्हा ते दाखवलं गेलं त्यांनी की हा हे लोकेशन आहे त्या पर्टिक्युलर जे काही तिकडचे टेररिस्ट आहेत त्यांचे, आणि मग त्यांची इमेज मिळाली. मग ती अशी काही सॅटेलाइट्स आहेत आपल्याकडे ऑर्बिटमध्ये, त्यातून फॉर एक्झाम्पल कार्टोसॅट डेटा, त्याच्यातून पण तुम्हाला त्याचं टोपोग्राफिकल लिस्ट आहे आपल्याकडे. असे भरपूर आहेत. नंतर एअरबॉर्न्समध्ये बेसिकली त्यामध्ये ड्रोन्स येतात, एरोप्लेन्स येतात, बलून्स येतात. आधी पूर्णपणे बलून्स थ्रू सर्वे होत होते वेगवेगळे मेट्रोलॉजिकल सर्वे. मग आता हा अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, एक लक्षात ठेवायचं, कधीही कुठलीही गोष्ट लॉन्च होते एखादी टेक्नॉलॉजी सिव्हिलियन्स मध्ये, तेव्हा समजायचं की त्याचा यूज ऑलरेडी डिफेन्समध्ये झालाय. कारण वर्ल्ड वाईड नवीन नवीन टेक्नॉलॉजीज पहिल्या डिफेन्समध्ये येतात, तिथून मग पुढे सिव्हिलियन्समध्ये येतात. म्हणजे इतका तो प्रवास छान आहे. आणि ऑलरेडी ड्रोनचा मल्टिपल पर्पजचा उपयोग होतोय. मग त्यात एक आपण काय काय ते पुढे बघूयात. नंतर टेरेस्ट्रियल मध्ये पण अगेन बोट्स आहेत वेगवेगळे, आता रडार सिस्टीम आहेत, काही आपण मी मशीन्स म्हणालो तसं टोटल स्टेशन वगैरे ते आहेत. सो असे 4 झोन्स आहेत. मग त्यात आपण आता परत हे जे स्पेस बॉर्न जे आपण म्हणतोय, ज्याच्यावर आता आपल्याला जे डिस्कस करतोय, त्यातला एक पार्ट म्हणजे जो आपला हा जो आहे नियर स्पेस आणि एअरबॉर्न्स मध्ये, त्याचं जर कॉम्बिनेशन केलं म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला 2 टाइप्स मध्ये त्याला आपण थोडं डिवाइड करूयात. एक म्हणजे सॅटेलाइट डेटाचं ज्याला आपण सेन्सर्स म्हणतो किंवा सार म्हणतो, तो स्पेस शटर्स आहेत, त्याच्यावरून डेटा आपण बऱ्यापैकी आपल्याला गोष्टी मिळतात. नंतर एअर फोटोग्राफी होते ती ड्रोन थ्रू होते, परत एरोप्लेन्स वरून होते. आता फॉर एक्झाम्पल खूप हिली टेरेन आहे, हेवी हिली टेरेन आहे, तुम्ही प्रत्येक वेळी ड्रोन नाही फ्लाय करू शकत, तुम्हाला कंपल्सरी तिथे चॉपर्स पाहिजे, चॉपर्स थ्रूच तो होतं. मग हे असे काही गोष्टी आहेत. ड्रोनला पण लिमिटेशन आहे, 150 मीटर पर्यंतच तो होईल. व्हॉट अबाउट नेक्स्ट 1 किलोमीटर 2 किलोमीटर पर्यंत न्यायचं आहे, मग त्यावेळी तुमचा हे असे काही ऍडिशनल वापरावे लागतात. मग तुम्ही परत थोडस आपण आता ड्रोन कडे प्रवास करूयात. मी का ड्रोनवर फोकस करतोय, कारण अगेन आता जे काही सगळे नवीन टेक्नॉलॉजीज आणि तुम्ही जिओग्राफीवरचा आता कोर्स बघताय, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ड्रोन सारखी टेक्नॉलॉजी खूप मॅटर करते. ओके. कारण अगेन UAV कॉन्फिगरेशन टाइप्स मध्ये जर चेक केलं तर लाइटर दॅन एअर जे होते ते बलून्स असतात, त्यामुळे ते फ्लो होतात. त्याला काही तुम्हाला वेगळं खाली फोर्सची गरज नसते, त्याच्या स्वतःच तो
फ्लाय होतो. बट हेवियर दॅन एअर जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 4 वेगवेगळ्या टाईप्सचे ड्रोन्सचे काही गोष्टी मिळतात. त्यामध्ये फिक्स विंग आहे, हायब्रिड आहे, मल्टी रोटर आहे आणि सिंगल रोटर आहे. आता हा जो फिक्स विंग असतात त्याच्यामध्ये पण वेगवेगळे स्मॉल युएव्ही आहे, मेल आहे, हेल आहे. आता हा जो हेल आहे, हा तर हेल तर कित्येक तासन तास फ्लाय होतो, कारण त्याला सोलारचं बॅकअप असतो. मेलचा आहे तो तू रिमोटली करू शकता, बॉम्बिंग आणि याच्यासाठी तो वापरला जातो. मग बाकी हायब्रिड, मल्टी रोटर, सिंगल हे बाकी सर्वेइंग आणि या गोष्टीसाठी वापरले जातात. मग त्यात आपण तुम्ही GIS कडे येता. हे सगळं झालं मग अशी रिमोट सेन्सिंग. आता GIS, आता सर्वे करताना आपल्याला हे माहिती पाहिजे की GIS म्हणजे काय. सिंपल आहे. GIS काय आहे की एक असं पर्टिक्युलर टूल आहे की जेणेकरून ज्या टूलचा वापर करून तुम्ही बेसिकली मॅपिंगवर कॉन्सन्ट्रेट करता, मॅपिंग करता विथ द हेल्प ऑफ हार्डवेअर. कारण ते सॉफ्टवेअर शेवटी ते एका हार्डवेअर मध्ये टाकल्याशिवाय तुम्हाला करता येत नाही. ते स्पेसिफिक सॉफ्टवेअर असतात, जसं की QGIS आहे, ग्लोबल मॅपर आहे, ArcGIS आहे. आणि मग हा जिओग्राफिक डेटा तुम्ही जनरेट करता, तो प्रोसेस करता, तो एखाद्या पर्टिक्युलर याच्यामध्ये कॅप्चर करता, स्टोरेज करता, अपडेट करता, त्याला पूर्णपणे अनालिसिस करता आणि मग तो डिस्प्ले करता. आणि तो कसं कुठला डिस्प्ले करता, जिओग्राफिकली रेफरन्स इन्फॉर्मेशन डिस्प्ले करता. म्हणजेच काय, जिओ रेफरन्स डेटा येईल, ज्याला लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड कनेक्टेड आहे, जो त्या पर्टिक्युलर लोकेशनलाच तो फिक्स आहे. आणि मग त्याचे लेअर बेस अनालिसिस आहे. तुम्ही आता राईट साईडचे जे लेअर्स बघितले, तर बेस मॅप आहे, इमेजरी आहे, लँड कव्हर आहे, याचा हे डेमोग्राफिक आहे, वेटलँड आहे, टोपोग्राफी आहे, झोनिंग आहे, असे मल्टिपल लेयर्सवर काम करता येतं. मग मग त्यात वेक्टर डेटा आहे, रास्टर डेटा आहे, मग त्याचे वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स आहेत GIS मध्ये. मग आता तुम्ही कम टू दी इम्पॉर्टंट पार्ट, जो मला सांगायला आवडेल, जो ज्याच्यामध्ये ड्रोनच्या पर्स्पेक्टिव्हने की एक पॉवर्ड व्हेकल असते ज्याच्यामध्ये बॅटरीचा यूज केला जातो आणि विच इज नॉट कॅरिंग एनी ह्युमन. ओके, ह्युमन ऑपरेटर तो काय कॅरी करत नाही. एरोडायनामिक्सचे फोर्सेसचा वापर करून ते व्हेकल लिफ्ट केलं जातं, वरती पाठवलं जातं आणि तिथून तो फ्लाय ऑटोमॅटिकली करून पूर्णपणे रिमोटली तुम्ही तो सर्वे करता. ओके, आणि अशा याच्यामध्ये कुठे कुठे करतो सर्वे, तर खूप वेगवेगळ्या एरियासाठी होतो. इंजिनिअरिंग पर्स्पेक्टिव्हने इमर्जन्सी आहे, इन्शुरन्ससाठी आहे, मायनिंगसाठी आहे, नॅचरल रिसोर्सेससाठी आहे, एन्व्हायरमेंटसाठी आहे, R&D साठी पण होतं त्याचा. परत ते डिलिव्हरी आणि ट्रान्सपोर्टसाठी आता त्याचा खूप उपयोग व्हायला लागला. इमर्जन्सीसाठी आहे, मेरीटाईमसाठी, ऑइल अँड गॅस आहे, असे अनेक गोष्टींसाठी त्याचा वापर होतोय. म्हणजे हेच सगळे जे सर्वेचे मी आता जे टाईप आपण जे म्हणतो ना टेक्निक्स ऑफ सर्वे, त्यामध्ये हे सगळे टाईप्स आहेत. याच्यामधला हा इम्पॉर्टंट दुवा आहे. मग त्यात एक्झाम्पल पॉवर ग्रिड आहे, सेल टॉवर्स आहेत, ऑइल अँड गॅस आहे, विंड टर्बाइन्स आहे, सोलार फार्म आहे, पोर्ट आहे, ऍग्रिकल्चर आहे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करतं, मायनिंग आहे, अँड नंबर ऑफ गोष्टी आहेत की ज्याच्यावर तुमचं काम पॉसिबल आहे. आणि एक्झाम्पल आपण जस्ट एक करूयात की काय आउटपुट मिळतं सर्वेचं. 2 टाईपचं आहे. एक 2D सर्वे आपण सगळ्यांनी बघितला, तो 2D सर्वे. आणि मी एखादी सिटी, आम्ही एक ह्याचं काम केलेलं होतं मुंबईच्या मेट्रोसाठी, तेव्हा तिकडच्या बिल्डिंग 3D आपण काढले. लक्षात आलं. म्हणजे यू जस्ट इमॅजिन की एक सिंगल मशीन घेऊन काय लेवलला डेटा अक्वायर होऊ शकतो. आणि तेच तुमचे जे जुने सगळे आहेत आपले इन्स्ट्रुमेंट्स बघा, मी अख्खीच्या अख्खी ती जी बस आहे त्या बस डिस्टन्स मोजतोय. म्हणजे व्हिज्युअल इंटरॅक्शन, ॲक्युरेसी आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला त्याच्या त्या पर्टिक्युलर काय म्हणतात आउटपुटचा वापर हे. आणि तेच एखाद्या मायनिंग एरिया, एखादा नवीन रोड आहे आणि मला रोड नवीन करायचा आहे, तेव्हा पण मी लायडार सारख्या टेक्नॉलॉजीने पॉइंट क्लाउड एवढा डेटा ओपन करू शकतो. पॉइंट क्लाउडनी एवढा ऍक्युरेट आणि डिटेल ट्रॅक काढता येतो. म्हणजे आतापर्यंत आपण सर्वे बघताना एखाद्या लाईन्स मध्ये बघतो, पण आज जी गरज आहे ती एवढं व्हिज्युअलायझेशनची गरज आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आता लायडारचं मशीन आहे मोठं, त्याने आम्ही रेल्वेचे 200 किलोमीटर रेल्वेच्या लाईन्सवर काम करतो. आणि विदिन 1 डे 15 to 20 किलोमीटर आम्ही सहज सर्वे करून मोकळा होतो. म्हणजे ह्या लेवलला आता काम चालू आहे. हॅलो, आता हे पण बघा, एखादं स्ट्रक्चर आहे, हे अशा स्ट्रक्चरचे पण तुम्हाला 3D चे 3D मॅप करता येतात. म्हणजे
एक सिंगल इन्स्ट्रुमेंट, पण त्या सिंगल इन्स्ट्रुमेंट मधलं आउटपुट. आणि हेच जरा थोडस तुम्ही पुढे गेलात तर लायडार सारखी टेक्नॉलॉजी आहे. लायडार टेक्नॉलॉजीने तर मोठे मोठे जे काही आपले ट्रीज आहेत, इवन हिल सेक्शन्स आहेत, रिव्हरचे जे काही बेड आहेत, ह्याच्यावर काम करता येतं. आणि ते तुम्हाला डिटेल करता येतं. इवन तुम्ही हे पण बघा आता, हा जो आहे, परत हा कंटूर लाईन्स आहेत, पॉईंट क्लाउड डेटा जनरेट होतो. आता कंटूर लाईन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सहज एखादी गोष्ट आपण बघतो की मला हे टेकडी आहे, त्या टेकडी किती उंच असेल, त्या खूप याच्या आधी कधीतरी कंटूर्स काय असतात त्याच्यावर सेशन झालं असेल तुमचं. नसेल तर कधी पुढच्या एखादा कोर्स होणार आहे त्याच्यातही तुम्ही प्लीज हे कव्हर करू बघू शकता. बट दोन पॅरलल लाईन्स असतात, ती वाढत जाते, कमी होत जाते. मग त्याच्यानुसार तुम्हाला हे याचा जो पॉईंट क्लाउड डेटा जो आहे तोही जनरेट करता येतो. हा पण 3D व्हिज्युअलायझेशन्सवर काम करता येतं. हे मी आउटपुट दाखवतोय तुम्हाला की कसे आउटपुट आहेत नवीन नवीन सर्वेचे आहेत. आता डिजिटल टेरेन मॉडेल म्हणून एक कन्सेप्ट आहे, डिजिटल सरफेस. टेरेन मध्ये काय येतं, डिजिटल टेरेन मध्ये फक्त आणि फक्त खालचा ग्राउंड डेटा येतो आणि सरफेस मध्ये तुमचे ट्रीज, बिल्डिंग सगळे येतं. ओके, तर हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे जो खाली तुम्ही बघताय. सरफेस मध्ये सगळं आलं, टेरेन मध्ये फक्त टेरेन आलं, म्हणजे कंटूर आले. नंतर ब्रिज आहेत, बिल्डिंग्स आहेत, अर्थवर्क आहे, ह्याच्यावरही आज काम मेजर चालू आहे. नंतर तुमचं जर आउटपुट ओरिएंटेड जर तुम्ही विचार केला तर डिजिटल, मी मगाशी जे डीएम डीटीएम म्हणालो तो डेटा आला, कंटूर मॅप्स आले, जिओ रेफरन्स इमेजेस आल्या. ऑर्थो इमेज म्हणजे आपली जी जशी गुगलची इमेज दिसती बर्ड आय व्ह्यूची तशी इमेज येते. व्ह्यूशेड होते, 3D मॉडेल्स जनरेट होतात, स्ट्रीम नेटवर्किंगवर काम होतं, एल सेक्शन्स काढले जातात, क्रॉस सेक्शन्स काढले जातात, व्हॉल्यूम कॅल्क्युलेशन्सवर काम केलं जातं. म्हणजे एवढा डेटाबेस आहे. आता हे कंट्रोल्स बघा तुम्ही काय लेवलला कंट्रोल्स मिळतात. आता एक मी पॉईंट घेऊन कंट्रोल करणं त्याच्यामध्ये खूप एरर येतात. जेव्हा मी एक छोटं मशीन घेऊन, आता फॉर एक्झाम्पल टोटल सेशन घेऊन गेलो, तर मला असे नंबर ऑफ पॉईंट्स मी किती करणार. जेवढे नंबर ऑफ पॉईंट्स येतात तेवढं ते कंटिन्यू. आता एक्झाम्पल की तुमच्याकडे पॉईंट क्लाउड डेटा आहे, एकदम लाखो पॉईंट आहेत ॲट अ टाइम, आणि त्यांनी कंट्रोल जनरेट होणार. आणि माझ्याकडे फक्त 100 पॉईंट आहेत, त्यांनी कंट्रोल जनरेट होणार. अॅक्युरेसी कुठे येणार, जेवढे लाखो पॉईंट आहेत, जेवढे पॉईंट जास्त तेवढे अॅक्युरेसी जास्त. आता ही 3D आहे, त्याला आपण डीएम केलेला आहे. या बाणेरचा एक लोकेशन आहे, पॅन कार्ड क्लब आहे. या पॅन कार्ड क्लब तुम्ही बघितला आहे, याचा अख्खाच्या अख्खा 3D आपल्या समोर आहे. हे क्रॉस सेक्शन आहे त्याचे. हे तुम्हाला किती डिटेल डेटा कॅप्चर होतो बघा. नंतर एक स्ट्रीम नेटवर्क आहे, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, ह्या पद्धतीचा डेटा त्याच्यातून जनरेट होतो. म्हणजे नॉट नेसेसरी की तुमचा जो काही आत्ताचा काय म्हणतात, म्हणजे कशासाठी सर्वे का केला जातो हे मी तुम्हाला सांगतोय. सर्वे करणं म्हणजे फक्त पॉईंट उचलणं एवढं नाहीये, त्याच्यातून ह्या टाईपचे डेटा जनरेट होतो. सो एव्हरीथिंग इज रिलेटेड टू डेटा. आम्ही नेहमी म्हणतो की ज्याच्याकडे डेटा आहे तो किंग आहे, कारण तोच पुढचं सगळं काम करतो. तुमच्याकडे डेटाच नसेल तर आउटपुट काहीच नाही. आता हे वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये ऑर्थो आहे, डीएम आहे, परत तुमचे सगळे युटिलिटीज आहे, स्ट्रीम नेटवर्क आहे, वॉटरशेड आहे, ट्रीजचे लोकेशन्स आहेत, सगळं सगळं याचा मॅप आहे. हे बघा, आता त्याच्यावर मी सुपर इम्पोज केलं आहे आपली ऑर्थो इमेज, त्यातून अजून लक्षात आलं म्हणजे ह्या लेवलला आता काम होतं. हा व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस आहे की किती काढला गेला आहे तिकडचा व्हॉल्यूम. बघा तुम्ही गुगल अर्थ इमेज ही जनरल, आणि हीच ड्रोनची इमेज, म्हणजे अॅक्युरेसी परत वाढली. मग नंतर अजून एक इम्पॉर्टंट पार्ट आला जो म्हणजे सर्वेसाठी थर्मल ड्रोन. बघा, म्हणजे आम्ही एक एक्सरसाइज केली होती, ममदापूर म्हणून एक फॉरेस्ट आहे तिकडे, आणि तिथे आम्ही थर्मल ड्रोनचा वापर करून ब्लॅक बग्स काउंट केले. आणि त्या ब्लॅक बग्स आम्ही ते आयडेंटिफाय करून पुढे दिले. म्हणजे विचार करा केवढ्या लेवलला. आणि तिथे कुठली टेक्नॉलॉजी आली परत, तुमची आपली रिमोट सेन्सिंग आला तिथे, कारण इट्स अ पार्ट ऑफ रिमोट सेन्सर. तर मग त्यातला जो INR बँड आहे, परत तुमचा हा जो आहे सगळा, म्हणजे इन्फ्रारेड बँड मध्ये ते त्याच्यात सगळं येतं, ते इन्फ्रारेड मध्ये येणार ते. आणि ही सगळी इन्फ्रारेडची एक वेगळी वेव्ह आहे इन्फ्रारेड, आणि त्याच्यातून तुम्हाला ते काढता यायचे. परत ती थर्मल इन्फ्रारेडची रेंज आहे ती इथे डिफाईन केली आहे. म्हणजे एक सिंगल गोष्ट करताना पण काय लेवलला जाऊ शकतं हे आपल्याला दिसतं बघा, ह्याचे आयडेंटिफिकेशन. मग नंतर थोडं आपण एक पाऊल पुढे जाऊयात, जो मला असं वाटतं की काय म्हणतात इम्पॉर्टंट आहे.
ओके, इथपर्यंत काही कोणाला काही क्वेरी आहे का? कारण हे सगळं टोपोग्राफी रिलेटेड होतं आतापर्यंत मी जे काय बोललो तुम्हाला ह्या पर्टिक्युलर स्लाइडच्या आधी इथपर्यंत. इथेपर्यंत कोणाला क्वेरी आहे का? व काही गोष्टी हा नाही हे जरा थोडंसं आम्हाला अजून सांगा. ठीक आहे, काहीच रिप्लाय नाही. नंतर एक अजून एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यावर सर्वे आता केला जातो, त्याला आपण जीपीआर म्हणतो, ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार. हे ह्याबद्दल तर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, हे जे मशीन तुम्हाला दिसतंय, म्हणजे हे बघा इथे समोर आहे मशीन. या मशीनने अगेन इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा इथं उपयोग होतो, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक टेक्निक्स वापरली जाते. आणि ग्राउंड पेनिट्रेटिंग रडारमध्ये ही जिओफिजिकल टेक्निक आहे, या हाय रिझोल्युशन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक टेक्निक्स म्हणून याला कन्सिडर होतं. आणि एक रेज खाली ग्राउंडला पाठवले जातात, अप टू 5 to 7 मीटर पर्यंत ती जाते. आणि जे काही तुमच्या अप टू 5 to 7 मीटर पर्यंत आहे, तो सगळ्याच्या सगळा डेटा, तो सगळ्याच्या सगळा डेटा जो आहे ना तुम्हाला, जो अंडरग्राऊंड आपण म्हणतो, तो तुम्हाला तिथे बघायला मिळतो. मग त्यामध्ये वॉटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मॅपिंग असेल, इव्हन सिवेज लाईन्स असतील, गॅसचे पाईपलाईन्स असतील, इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन लाईन्स असतील, टेलिकॉमच्या लाईन्स असतील, डग्स असतील, काही हे सगळे मॅप करता येतात. म्हणजे जे तुमच्या डोळ्याने दिसत नाही, हे सगळा तो रोडच्या रोड खणायचं कारण नाहीये. जस्ट मॅपिंग करा यांनी आणि तुम्ही डेटा अक्वायर करा, म्हणजे इतकं सिम्पल आहे. म्हणजे हे सगळं जर बघितलं तर एवढ्या लेवलला आपल्याला आता काम करणं म्हणजे जीपीआरनी पण उपयोग होतो. आणि मग ते कसं दिसतं आता त्याच्यामध्ये पण काही. एकच मिनिट हा. श्रीकांत, एकच हा, मिनिट. हा जीपीआर जो आहे हा हिली एरियामध्ये वापरता येतो? तो वापरला येतो. वापरता येतो, अच्छा. वापरला येतो फक्त जिथे वॉटर आहे, पाणी खूप आहे खाली ग्राउंडला, तिथे होत नाही तो. अच्छा. तुम्हाला बऱ्यापैकी असा कोरडी लँड पाहिजे, म्हणजे एकदम हे, समजलं. तिथे होतो. आणि खूप सिमेंटचं असेल तर तिथेही जरा थोडासा प्रॉब्लेम होतो त्याला. त्यामुळे नॅचरल आपली जी सॉइल बेस असते लँड, त्याच्यावर चालतं, काही प्रॉब्लेम नाही. पण स्टिपली स्लोपिंग एरिया असेल तरी सुद्धा करता काही प्रॉब्लेम नाही. येतं? अच्छा. काही प्रॉब्लेम नाही, कारण आता जे सगळे एक्सपेडिशन्स होतात ना, म्हणजे स्पेशली हे आर्किओलॉजिकल आणि हे, तिथे याचा वापर होतो. आणि याचा वापर करून ते काय आहे तिकडे काय नाही आहे त्याचे लोकेशन्स पण ते आयडेंटिफाय करतात. हम्म. ओके. आणि त्याला रेंज आहेत प्रत्येकाच्या, म्हणजे आता तुम्ही जर बघितलं माझं पोटेन्शियल एक्सप्लोरेशन डेप्थ जे असतात, सी वॉटरला कितीपर्यंत जाऊ शकते, कॉन्क्रीट पर्यंत किती जाऊ शकते, असे फ्रेश वॉटरमध्ये किती, सँड ग्रॅव्हल्समध्ये किती, असं ते एक सगळी मॅक्झिमम डेप्थ असते, ती 1 मीटर पर्यंत जाते ती. पेनिट्रेशनची डेप्थ ठरलेली असते? हो हो हो, ती सगळी धरूनच, कारण ते जे मशीन असतं त्याच्या लेवल पासून खाली आपण कन्सिडर करतो. आणि त्याला एक इंटरेस्टिंग आहे एक गोष्ट, आता हे जे तुम्ही बघताय हे सगळे अबोलाज आपण म्हणतो, ह्याला प्रत्येकाची साईज आणि त्याच्या पोझिशन नुसार ठरतं की काय पद्धतीचं आहे तिथे, म्हणजे काय टाईपचं युटिलिटी आहे. आता जिथे डार्क, आणि तुम्ही ह्याच्या माझ्या राईट साईडला बघताय इथे इथे स्पेशली जिथे ते ही, ह्या तिन्ही पण वेगवेगळ्या टाईपचे लोकेशन्स आहेत, हे युटिलिटीज आहेत. आणि हा जो मी क्रॉस पॉईंट बघतोय इथे, त्या क्रॉस पॉईंट माझी ती इकडची डेप्थ झाली त्याची. आणि त्या डेप्थच्या पोझिशनच्या याच्यावर आपण विड्थ पण सजेस्ट करू, विड्थ किती आहे ते पण कळतं, म्हणजे एवढं डिटेलिंग होतं. आणि या पद्धतीने आपण फायनल आउटपुट दिले जातात. म्हणजे त्याचे जे याला एल सेक्शन म्हणतो वरती जो दिसतोय तुम्हाला, यस. म्हणजे त्यात इलेक्ट्रिक लाईन ज्या आहेत त्याची ऍक्च्युअल डेप्थ किती आहे, वॉटर लाईनची डेप्थ किती आहे, गॅस लाईनची डेप्थ किती आहे, टेलिकॉमची डेप्थ किती आहे, हे सगळं दिलंय. आणि हेच तुम्ही जर क्रॉस सेक्शन मध्ये बघितलं, हा डिवायडर आहे आपला मधला, हे लेफ्ट साईड, ही लेफ्ट साईड, ही राईट साईड आहे. लेफ्टला पण जर बघितलं एखादं, तर त्याचं डायमीटर किती आहे, परत ऍक्च्युअल त्याची विड्थ किती आहे, हे सगळं त्याच्यात मेन्शन होतं. म्हणजे आपल्याला बाहेर आउटपुटला मिळतं. आणि हे 3D मध्ये बघा, दोन्ही पण तुम्हाला दिसतात, कलर्ड 3D आहे. एवढ्या गोष्टींवर आपण आता काम करतो. मग ते कुठे कुठे होतो त्याचा रेडिओ वेव्हचा लोकेट होतो, सबसर्फेस साठी होतो, परत स्पेशली कन्स्ट्रक्शन साईटला,
ट्रान्सपोर्ट्सच्या लाईन असतात तिथे होतो, ऑइल अँड गॅसला होतो. एक्झाम्पल, आय एम हॅपी की परवा आम्हाला एका कॉलेजेसकडून इन्व्हिटेशन आलं की आमचं एक नवीन कन्स्ट्रक्शन चाललंय आणि आम्हाला एक लाईन क्रॉस करून घ्यायची आहे रोडला. ते जेव्हा खणतोय तेव्हा आम्हाला कंपल्सरी हे हवंय की काय पाईपची युटिलिटीज आहेत. त्यात मग तेव्हा जीपीआर आम्ही दिला त्यांना करून रिड्यूस. हे खूप बेनिफिट्स आहेत त्याचे, कॉस्ट वाईज, टाइम वाईज आणि ह्याच्यानुसार. नंतर मग जीपीआर नंतर अजून एक टेक्नॉलॉजी येते ती म्हणजे लायडार. लायडार जसं आपण वेगळे कॅमेरा बघतो, आपण सगळे आपल्या मोबाईलमध्ये पण बघतो ना, वेगळे फिल्टर्स देतो बघा. आपण जो मोबाईलमध्ये वापरतो तो असतो आपला RGB कॅमेरा. तसं लायडारचा एक सेपरेट कॅमेरा आहे, त्याचे युटिलिटी आणि त्याचे फंक्शन्स टोटली वेगळे आहेत. आणि त्यांनी तुम्ही पॉईंट क्लाउड डेटा जनरेट घेतो आणि त्याच्यात ट्रीज कव्हर असतो. आता दोन पर्स्पेक्टिव्ह आहेत. एक आहे RGBचा, झाडांच्या खालचं तुम्हाला काहीच दिसत नाही, फक्त वरचा जो कॅनोपी पार्ट आहे तो दिसतो. पण LiDAR मध्ये तुम्हाला त्या खालच्या गर्दही दिसतो. तुम्ही जर आता ही इमेज बघितली समोर तर वेगळे ट्रीज आहेत बघा, आणि ट्रीचे ते सगळे त्याचे जे खोड आहेत ते आहेत, त्याची पूर्ण हाईट आहे, बेस आहे. ह्या लेवलला तुम्हाला डिटेलिंग करता येतं लायडारने. आणि आत्ता सर्वात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून लायडारकडे बघितलं जातं, सर्वात ऍडव्हान्स. म्हणजे आता रेल्वेची कामं आम्ही करतो, रोडची करतो, तेव्हा आम्ही जे लायडार वापरतो ते ह्या पद्धतीचा आउटपुट देतो आणि खूप कमी वेळेमध्ये खूप काम जास्त होतं त्याने. ओके, त्यात आता हे इन्स्ट्रुमेंट आहे बघा, हाय परफॉर्मन्स मल्टी रोटर UAV, याला आम्ही मॅट्रिक M300 RTK इन्स्ट्रुमेंट आहे, 9 पेजीचं आहे, हे वापरतो. आणि याला कॅमेरा वगैरे बघा तर सगळं आहे, जो पेलोड साईज आहे ती. आणि ह्याला आपण लायडारचा एक होवर मॅप आहे. हा होवर मॅप म्हणजे ह्याला लावला जातो आपल्या ड्रोनला, हा होवर मॅप ॲज अ लायडार मशीन म्हणून, कॅमेरा म्हणून. आणि तुम्ही जर लायडार रेंज बघितली त्याची टोटल 100 मीटर, म्हणजे टोटल हाईट पासून खाली 100 मीटर पर्यंत एकदम मस्त डेटा देतो. ॲक्युरेसी 3 सेंटीमीटर पर्यंत देतो 100 मीटरला. तोच 10 मीटरला खाली असेल तर तो MM मध्ये देतो. एवढी त्याची ॲक्युरेसी. आणि तुम्ही जस्ट एक हे करा बघा, हे दिसते राईट साईडला फोटोग्रामेट्री वाला पार्ट, तेवढ्या लेवलचा डेटा फॉरेस्ट मधला तो कॅप्चर करतो 3D मध्ये. तोच तुम्ही DTM पण जनरेट होतो या पर्स्पेक्टिव्हने. आता तुम्ही जर 3 वेगळे प्रोटेक्टेड झोन्स, आता हे जे दिसत आहेत ह्याच्यावरून तुम्हाला नंबर ऑफ ट्री पण काउंट करता येतात लायडारने. म्हणजे ऑनसाईट जाऊन जर GPS ने तुम्ही करत बसलात एक ट्री, तर खूप दिवस लागतील त्याला. मे बी GPS कधी कधी तुमचं सिग्नल पकडणारच नाही. एकदा पण मी लायडार सोडल्यानंतर मी याला काउंट करू शकतो इझिली की नंबर ऑफ ट्री किती आहेत, म्हणजे या लेवलला सर्वे होतो. आणि मग तुमच्या लाईट डिटेक्शन आणि रेजिंग म्हणतो आपण याला, रेजिंग लायडारला. आणि त्याचा उपयोग खूप होतोय आता सध्या. जसं आता हा एक्झाम्पल बघा, ॲज-बिल्ट 3D मॉडेल आहे एका फॅक्टरीचं. पोर्ट एरिया आहे तो ऍक्च्युली. नंतर हे टनेल्स बघा केवढे, इव्हन त्याचं व्हॉल्युमेट्रिक मेजरमेंट्स केले जातात. या लेवलला त्याची कामं आता होत आहेत. आणि नंतर मग तुम्ही अजून थोडंसं पुढे गेलात की वेगळे इन्स्पेक्शनसाठी त्याचा वापर होतो. मग फोटोग्रामेट्री पण असेल किंवा लायडार असेल. मग हे कोणते टेक्नॉलॉजीज आहेत UAV मधले? UAV म्हणजेच काय, अनमॅन्ड एरियल व्हेकल, म्हणजेच ड्रोन तुमचे. मग त्या ड्रोन इज जस्ट अ टूल. मग त्याला तुम्ही कॅमेरे बदला, रिझल्ट वेगळे येतील. ओके, मग त्या हाय पर्स्पेक्टिव्ह कॅमेराज असतील ते वापरता येतात स्पेशली फॉर मल्टीस्पेक्ट्रम अनालिसिस. आणि सगळं आपण बघितलं ॲग्रिकल्चर लँड, त्याचं ॲग्रिकल्चर साठीचा तो वेगळा आला, टोपोग्राफीसाठी वेगळा आला. म्हणजे टेक्नॉलॉजिकली ह्या एवढ्या गोष्टी आता आपल्या मार्केटमध्ये आहेत. हा एक खूप छान डेटा आहे आपल्या. मला सांगेल का कोणी हा कुठला वाटतोय तुम्हाला? जस्ट एक इमॅजिन करा. आपला जो CST आहे ना मुंबईचं, त्याची बिल्डिंग आहे ही लायडारने कॅप्चर केली आहे. हे बघा, हे आता नवीन इवन परवा खूप माझ्याकडे ती लिंक मिळाली नाही मला, आता मला तुम्हाला दाखवायची होती. मला असं वाटतं आता USA मध्ये एक इंडियन बोट होती बघा, आपली इंडियन क्रू होते त्यावर. आणि
एकदम कंट्रोल त्याचा गेला आणि एक ब्रिज कोलॅप्स झाला. म्हणजे त्याच्यावर पडून ती पूर्णपणे बंद झाली, ती परत नुकसान झालं. येस. तर त्याचं जे मॅपिंग केलं गेलं ना, त्याचा जो थ्रेट अनालिसिस आणि त्याचं ते ऍक्च्युअल काय इश्यू होते ते लायडार थ्रू केले नंतर. आणि त्यांनी खूप बारकावे कळले. इव्हन त्यानंतर असंही कळलं की तो जो जे स्ट्रक्चर होतं त्याचा सगळ्याचा सेंट्रल पॉईंट तो जे जे ज्या नेमका बीमवर धडकली तो होता. म्हणजे इतक्या लेवलला मॅपिंग केलं गेलं त्याचं. आणि हे आता तुम्ही बघताय हे आउटपुट्स आहेत. त्यातही अजून एक नवीन आहे, ड्रोन नाही तर मग दुसरं काय आहे, टेरेस्ट्रियल लायडार स्कॅनर म्हणतात त्याला. त्या टेरेस्ट्रियल स्कॅनरने त्याचा एक लेझर बीम असतो. त्यांनी ऍट 270 डिग्री तो फक्त खालची बाजू नाही पण 360 फिरतो तो, पण त्यातला 270 डिग्रीचा सगळा डेटा कॅप्चर करतो. तुम्ही मागे बघा, मागे बघा, एक सगळा स्कॅन होतोय. सो या लेवलला त्याचं काम आहे. आणि हे कुठं होतं, कन्स्ट्रक्शन साईट्सचं स्कॅनिंग होतं. ते तुम्ही हे असं तुम्हाला स्कॅन मिळतो लेफ्ट साईडला जे दिसतंय ना, आणि ते तुम्ही राईट साईडला जे आहे त्याच्यात कन्वर्ट करू शकता. एवढे मोठे प्लॅन्स तुम्ही बनवू शकता 2D ड्रॉइंग फ्रॉम स्कॅन डेटा. हे बघा काय स्कॅन स्कॅनर त्यांनी केलं आणि 2D येतो. नंतर हा हा जर तुम्ही चेक केला तर तुम्हाला अजून एक कळेल की काय लेवलला हा हे बघा, अख्खीच्या अख्खी आपल्याला फॅक्टरीच्या फॅक्टरी स्कॅन करता येतात. आणि हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल भोपाळचा जेव्हा ते गॅसचा जो इश्यू झाला प्लांटचा, तेव्हा पण एकदा त्याचा जेव्हा फुटप्रिंट आली तेव्हा कळलं की त्याच्यामध्ये जे अपग्रेड केलेल्या गोष्टी होत्या त्या रेकॉर्डवर नव्हत्याच. मग अशा वेळी या अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग होतो स्कॅनिंगचा. म्हणजे एन्व्हायरमेंटली पण याचा उपयोग आहे, पण बाकी पर्स्पेक्टिव्हली पण. नंतर तुम्ही MEP मेकॅनिकल इलेक्ट्रिक प्लंबिंग म्हणतो, तिथे पण याचा या पर्स्पेक्टिव्ह स्कॅनरचा उपयोग होतो. त्याला लायडार म्हणा, टेरेस्ट्रियल म्हणा तुम्ही, किंवा काही म्हणा. आणि एक मशीनच्या मशीन्स म्हणजे त्याची जी काही पोझिशन आहे, त्याची जी मुवमेंट आहे ते तुम्हाला मॅप करता येते. लक्षात आलं? हे बघा, मेकॅनिक, इलेक्ट्रिक आणि ह्याचं प्लंबिंग या संदर्भातलं. सो असं तो सगळा प्रवास आहे. आणि मला असं वाटतं की हे एरिया मेजरमेंट्स त्याच्यात येतात, स्कॅनिंग, आणि हे एवढी टेक्नॉलॉजी आता अपग्रेड होत गेलेली आहे. मला जर तुम्ही 2 मिनिटं दिलं तर मी तुम्हाला एक फक्त एक सेकंड हे करतो, एक लायडार डेटा दाखवतो की जो कशा पद्धतीने तुम्ही ओपन करू शकता, म्हणजे बघू शकता असं सगळंच. एक सेकंड. सॉरी, जस्ट सेकंड. डेटा ओपन करतो कारण तो हेवी डेटा आहे म्हणून. मीनवाईल कोणाला काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. जो थर्मल आहे ना, थर्मल लायडार आहे ना, हा. थर्मल थर्मल जो आहे हम्म. तो बेसिकली काय फक्त रात्रीच्या वेळेला वापरला जातो असं आहे. दोन्ही पद्धतीने रात्री पण वापरला जातो आणि दिवसा पण. फक्त काय टाईपचा आहे त्याच्यावर ते ठरलं जातं. हॅलो. येस. हा, काय टाईपचा आहे ना त्या बेसिसवर ते आपण ठरतं की कसा तो डेटा आहे तो. बरोबर. आणि म्हणजे आता ग्राउंड उदाहरण घ्या की तुम्ही जे मगाशी आता म्हणालात की थर्मल, आता मला जर नाईटमध्ये एखाद्या अॅनिमल मुवमेंट बघायची असेल तर मी तिथे त्याच्या हिट वरून ते ट्रॅक करू शकतो की त्याची कुठं कशी मुवमेंट आहे. तो एक्झॅक्ट. एक पार्ट झाला. हा. आणि दुसरा पार्ट असा आहे की नुसतं मला काय म्हणतात, नाईट
ह्याच्यामध्ये एखादी परत अगेन वॉटर बॉडी किंवा टोपोग्राफिकल डिटेल्स बघायचे असेल तर त्यावेळी मला वेगळ्या पद्धतीचं त्याला दाखवावं लागतं. एकच सेकंड. चॅट बॉक्स मध्ये 2-3 प्रश्न आले. सॉरी, काय म्हणालात? चॅट बॉक्स मध्ये 1-2 प्रश्न आहेत. चॅट बॉक्स मध्ये 2-3 प्रश्न आहेत. एकच मिनिट. बोरवेल घेण्यासाठी पाणी शोधण्याचा याचा वापर होतो का? नाही, बोरवेलसाठी होत नाही. बोरवेलसाठी तुम्हाला टोटली वेगळं डिव्हाइस वापरलं जातं, त्यामुळे त्याचा काही संबंध नाही. लॉंग फॉर्म ऑफ लायडार, लाईट डिटेक्शन एरियल रडार सिस्टीम रडार, असं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते एक आहे. हाऊ कॉस्टली आर दिस इन्व्हेस्टिगेशन, कॅन दे रुटीनली बी युज्ड? हा, खूप यूज होतो तो. काही सगळेच कॉस्ट आता मी जे तुम्हाला सांगितलंय, ड्रोन, लायडार, जीपीआर, हे सगळे रेग्युलर यूज होतात. आणि आता जेवढे काही सुदैवानं भारतामध्ये जेवढे काही प्रोजेक्ट चालू आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे आणि सगळेच, तिथे कंपल्सरी ड्रोन, लायडार याचा वापर होतो, म्हणजे होतो. मी तुम्हाला ॲश्युरन्स देऊ शकतो, म्हणजे की एवढ्या लेवलला आता ते काम चालू आहे. कुठलंही काम होऊ दे, रोडचं असू दे, एखाद्या रिव्हरचं असू दे, किंवा एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं असू दे, कंपल्सरी त्याचा वापर होतो. म्हणजे इव्हन आता आम्ही स्वतःचे बरेचसे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्सवर काम करतो. साधं सिंपल एक छोटा नाला असेल किंवा स्ट्रीम असेल, त्याच्यावर काम करण्याआधी मी पहिलं ड्रोन फ्लाय करतो आणि मग नंतर काम सुरू करतो, तर मला ते अजून सोपं जातं. पण ग्राउंड वॉटर सर्व्हेज मध्ये वापर करत नाहीत का याचा? नाही, ग्राउंड वॉटरमध्ये नाही करत. ग्राउंड वॉटरसाठी टोटली काय म्हणतात, वेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा वापर होतो. अजून तरी ग्राउंड वॉटरवर नाही केला त्याचा काही. कारण कसं होतं, ते आता एक्झाम्पल घेऊ की जीपीआरचं युजच वेगळ्यासाठी होतं. नाही ते बरोबर. हा, एक्झाम्पल. नंतर ड्रोन. ड्रोन काय, तो फ्लाय होतो, तो काही त्या पर्टिक्युलर जमिनीला तो टच नाही करत. बरोबर. हा, त्याचा कधी उपयोग होतो ड्रोनचा, अजून एक जो होतो, जेव्हा तुम्हाला मोठे पाण्याचे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कोस्टल एरिया आहे. कोस्टल एरियामध्ये जर तुम्हाला एखादी फिश पॉकेट्स किंवा अशा काही गोष्टी बघायच्या असतील ना, तर अक्षरशः इको साऊंडर लावून ड्रोन फ्लाय केला जातो. आलं का? म्हणजे इतकं ते पण काम चालू आहे. हा, ग्राउंड वॉटर डिटेक्शनसाठी हा, लायडरचाही उपयोग नाही होत. कशाचा? लायडर नाही, लायडरचा उपयोग नाही त्याला. म्हणजे लायडरचा एक आपण म्हणतो ना की त्याचा एक ठरलेला आहे ना की तेवढा पार्ट तो वापर, म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे लाईट डिटेक्शन होईल ते लाईट तेवढं. डिटेक्शनच होतो. त्याचा पाण्याशी काही समय, पाण्याच्या खालचं काही तुम्हाला दिसत नाही त्याला. हे पाण्याचं रिफ्लेक्टच जातच नाही आत. सॉरी, काय म्हणालात सर? नाही आलं लक्षात आलं म्हटलं. कळलं म्हटलं, लक्षात आलं. हा, एकच मिनिट. माझा डेटा हेवी येतो त्यामुळे थोडा वेळ लागतो ओपन व्हायला. लायडारचा मी तुम्हाला एक छोटासा एक डेमो दाखवतो. हा, पण मग अर्बन प्लॅनिंग मध्ये वगैरे वापरत नाही? सॉरी, अर्बन प्लॅनिंग जेव्हा करतात ना, हा, तेव्हा याचा वापर करतात का? आत्ता ड्रोन कंपल्सरी केलाय. कंपल्सरी? कुठलाही जेव्हा एखादा डेव्हलपमेंट प्लॅन होतो ना, हा हा. तेव्हा तो ड्रोन कंपल्सरी केलाय. त्याचं रिझन असं, त्याच्यामुळे तुम्हाला एक्झिस्टिंग लँड यूज कव्हर करता येतो, येस. मॅपिंग करता येतं. आता एक्झाम्पल घेऊया की आपला जो महाराष्ट्राचा अर्बन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे, त्याचा एक हे आहे, UDCPR म्हणतो आपण. UDCPRचे रूल्स आहेत आणि त्याच्या अंडर स्वतःचा महाराष्ट्र टाउन प्लॅनिंगचा एक ऍक्ट आहे. त्यात त्यांनी आता सर्व टाकलं की कुठलं पण जेव्हा काम होईल
तेव्हा कंपल्सरी तुम्ही ड्रोन बेस करायचंय. अच्छा. कंपल्सरी म्हणजे इतकं आता काय म्हणतात गोष्टींवर आता त्यांनी फोकस केलाय. बरोबर, त्यामुळे रिझल्टही चांगले मिळतील ना आणि हो. ॲक्युरेट रिझल्ट मिळतील. हो. एकच मिनिट मी हे दाखवतो. हा, दाखव. ओके, हे बघा आता स्क्रीन शेअर करतो. हा माझा लायडर डेटा आहे बघा. रेल्वे लाईन आहे ही. कुठला एरिया आहे? हा रायपूरचा आहे. एकच मिनिट. थोडे मी त्याची सेटिंग चेंज करतो, एक सेकंड फक्त. एकच मिनिट द्या मला. माझा जो दुसरा पीसी आहे ना, मी त्याला कनेक्ट करतो. ह्याच्यावर मला काही डेटा हे होत नाहीये, रेंडर होत नाहीये. जस्ट दाखवण्यासाठी, बाकी काही नाही. हो. की काय लेवल आपल्याला डेटा जो येतोय तो काही असू शकतो. मी फक्त लिंक शेअर करतो, सांगतो. एकच मिनिट द्या फक्त मला, सॉरी. सॉरी सर, एक सेकंड. स्क्रीन शेअर करतो, एक सेकंड. स्क्रीन शेअर करतो मी आता हा हा, कर. एका माझ्या दुसऱ्या सर्व्हर पीसी वरून. आता तुम्ही जर याचं बघितलं तर या लेवलला आता आपल्याला डिटेलिंग मिळतं. म्हणजे सर्वेवर जे आता बोलतोय ते आपल्या हाईट्स आहेत सगळ्या.
हळूहळू जेंडर नाही होत. आवाज येतो? हा येतो ना, येतोय. सी हे बघा, इथे तुमच्या स्क्रीनवर यायला मला वाटतं वेळ लागतोय, पण ही जे आहेत हे हाय टेन्शन लाईन्स आहेत. ट्रॅकवर येतात, ट्रॅककडे सी. दिसतायत. एक सेकंड. रेंडरला फक्त मी जे दाखवतोय ना आता ते तिथं पोचायला आय थिंक वेळ जातोय. हे बघा, म्हणजे ट्रॅक पण बघितले तर इतके डिटेल ट्रॅक. हा पॉईंट क्लाउड डेटा, इमेज नाहीये, तुमच्या सगळ्यांसाठी सांगतो. म्हणजे लाखो पॉइंट आहेत एकदम, ते सगळे एकत्र येऊन ते स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे. येस. एखादी लाईन लागेल, लाईन लागतो, ट्री लागतो. ठीक काय आहे, म्हणलं, या दिस आहे इज डेटा. नॉट इमेज का? ओके, ठीक आहे. काही कोणाला क्वेरी आहे अजून ह्याच्यात? मी जस्ट एक सर्वात ऍडव्हान्स जे आहे मी ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. कारण आता आपण जे काही टोटल सेशन, डम्पी लेवल, ह्या ज्या बाकीच्या गोष्टी बोलत होतो, त्याचं हे पुढचा पार्ट आला. पण ह्याला इमेज म्हणत नाहीत का? काय काय? ह्याला इमेज नाही म्हणत, इमेज. नाही, ही पॉईंट क्लाउड डेटा आहे, फक्त RGB पॉईंट क्लाउड डेटा. आता जर तुम्ही ह्याच एरियाचं थोडंसं, एक मिनिट हा, हे बघितलं तुम्ही, प्रोफाईल. मी याची एक प्रोफाईल दाखवतो तुम्हाला आता. हे बघा, ह्या एरियाचा एक प्रोफाईल बघू आपण. क्रॉस सेक्शन बघा. येस. एक सेकंड. एक सेकंड. प्रोफाईल बघा, आणि ऍक्युरेसी MM मध्ये, ॲक्युरेसी MM मध्ये हं? हा ट्रॅक आहे बघा, तुमच्या मध्ये जो दिसतोय ना तो ट्रॅक आहे. हा ट्रॅक आहे, इकडेचे ती लाईन्स आहेत, पोल्स आहेत. एवढा आता एक छोटासाच पॅच घेऊ आपण, छोटासाच घेऊ, आणि त्याच्यावरून पण तुमच्या लक्षात येईल इथून इथपर्यंत. राईट, हे बघा. एक सेकंड, अजून क्लोजअप आला. येस. एक मिनिट हा, काहीतरी लोड व्हायला वेळ लागतोय. एक सेकंड, म्हणजे तुमच्याकडे इथं झालेलं आहे, बट आपल्या व्हिडिओच्या याच्यात दिसला आहे. सी, अजून क्लोजअप. म्हणजे असे एल सेक्शन्स आणि या सगळ्या गोष्टी त्यात काढता येतात. ट्रीज, ऍक्च्युअल ट्रीजची जी हाईट आहे ती आली, ट्रॅकची पोझिशन आली, आणि हे तुम्ही नंतर CAD मध्ये घेऊन एक्सपोर्ट करून पुढचं काम करायला सोपं जातं. सो हे असं बऱ्याचशा गोष्टी आहेत. याचाच पुढचं जर बघितलं तर हे रिफ्लेक्टिव्हिटीचा पार्ट आला. अशा ट्रॅकचे ट्रॅक तुम्हाला बघायला मिळतात इथे. ही रिफ्लेक्टिव्हिटी, एक सेकंड हा, आम्ही इथे करतोय ते, पण दिसता नाही बघा. रिफ्लेक्टिव्हिटीचा वेगळा, नंतर हाईट आलं. तुमच्या लेफ्ट साईडला पण त्याची ज्या मिनिमम आणि मॅक्सिमम नंतर गोष्टी दिसतात. हे आता रिफ्लेक्टिव्हिटी आहे, ते फक्त लिमिटेड गोष्टी त्याच्या आहेत, बट ऍक्च्युअल जे आहे हाईट आणि या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला तिथे दिसतील.
एक सेकंड. सी, हे रिफ्लेक्टिव्हिटीच 3D अँगल आहे हा, एक समोरच्या फ्रंटने आपण घेतलेला. हा आला. बघा, मिनिमम हाईट 217 आहे आणि मॅक्सिमम आहे लेफ्टला बघितलं तर 289 आहे. हे कळलं. तुम्ही जर त्याच्या ज्या लाईन्स बघितल्या सगळ्या त्या एकदम परफेक्ट दिसत आहेत. बघा, टॉवर्स दिसत आहेत वरती, टॉवर आहे खाली, आपल्या ज्या ऍक्च्युअल त्याच्या लाईन्स आहेत त्या पण आल्या. म्हणजे एवढं आता आपण काय म्हणतात, मायक्रो डिटेल्स बघू शकतो आपण. मायक्रो स्टडी करता येतो. सो असा साधारणतः. ठीक. हा. ओके, आय थिंक माझ्याकडून डन आहे. मी जेवढं शक्य आहे तेवढं कव्हर करायचा प्रयत्न केलाय. होप सोप्या भाषेत असेल. मे बी काही टेक्निकल टर्म्स आहेत त्या मला थोड्या मराठीतून आपल्या ह्याच्यात सांगताना जड गेलं असेल. कोणाला काही कळलं नाही नसेल तर मला प्लीज तुम्ही कळू सांगा. नाही, पण चांगलं झालं, छान झालं. थँक्यू सर. आय होप की सगळ्यांना कळलं असेल. काही प्रश्न असतील ते विचारा. मी विचारू का सर? हा हा, विचारा. नमस्कार सर. तुम्ही मगाशी म्हणालात की जे काही तुमचं ते लाईटचे इमेजेस होते त्याला इमेज म्हणायचं नाही, कारण ती लाईन नाही तर हे असंख्य डॉट्स आहेत. तर जसं डिजिटल बरोबर आहे. कॅमेरामध्ये पिक्सेल म्हणतात तसा हा प्रकार आहे का? आता थोडंसं आपण जर GIS मध्ये गेलो की त्याला रास्टर म्हणतो आपण. रास्टर म्हणजे बरं. प्रत्येक पिक्सलला एक विड्थ आणि लेंथ आहे आणि अच्छा. ती साईज असते. पण इथं तसं नाही, इथे एकच पॉइंट आहे. हा पॉइंटवर बरं आहे. पिक्सल हा एक वेगळ्या टोटली इमेज फॉर्मॅटमध्ये आहे आणि इथे जो आहे हा बरं पॉइंट फॉर्मॅटमध्ये आहे. त्याला वेक्टर डेटा अच्छा. म्हणतो आपण GIS बरं भाषेत. हा ते बरं असंख्य म्हणजे लाखो आहेत ते, आणि ते लाखो एकत्र येऊन एक इमेज तयार झाली आहे तिथे, जी आपल्या डोळ्याला दिसते इमेज म्हणून. बट ती इमेज नाहीये, बरं बट ते एक 3D आहे. त्याला कनेक्टेड एक्स म्हणजे तुमचा लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड आणि अल्टिट्यूड असं त्या प्रत्येक पॉइंटला आहे. अच्छा. म्हणजे हम्म. हा बोला. कोणाला आहे प्रश्न? तो नुसता डॉट नाहीये जसा तुमचा आवाज कट होतो मॅडम. रादर ते एक्झॅक्ट लोकेशन आहे. हा, बरोबर, एक्झॅक्ट लोकेशन आहे एक्झॅक्ट आणि ते लोकेशन. हो हो पर्टिक्युलर पॉइंट एक समजतं. पर्टिक्युलर गोष्ट डिफाईन करते. हो हो आता आलं उदाहरण घ्या लक्षात. की तुमच्या समोर हा पाण्याचा ग्लास आहे, त्याला मी हा 3D केलं तर ते बॉटम, त्याचा टॉप, ते मधलं, ते प्रत्येकाचं ज्या सगळं स्ट्रक्चरनुसार तो एक दिसलं. पॉइंट जनरेट करेल आणि तो तो डिफाईन करेल. बर बर बर. तुम्ही करू शकता ही एक्सरसाइज. तुमच्याकडे जर लेटेस्ट आता ह्याचा लेटेस्ट पण नाही, थोडा मागे याचा Apple 11 वगैरे असेल ना, तर त्याच्यामध्ये त्यांनी बर ती प्रोव्हिजन केली आहे. हो का? अक्षरशः पेन वगैरे असे स्कॅन करू शकता त्यांनी. बर बर बर. ठीक आहे ठीक आहे. आलं लक्षात. आलं, मला थोडीशी आयडिया आली. आधी मला वेगळं वाटत होतं डिजिटल कॅमेरा प्रमाणे, पण तुम्ही सांगितलं की लॅट लॉंग आणि अल्ट असल्यामुळे ते थोडं लक्षात आलं. हा, ते काय होतं, धन्यवाद जर सर. थोडस याच्या आधी आपण बेसिक म्हणजे डेटा टाईप्सचं जर काही सेशन मला म्हणजे तुमचं झालं असतं, किंवा पुढे कधी जमलं वाचून घ्या ते, म्हणजे व्हिडिओज आहेत अवेलेबल, तर अच्छा. पटकन ह्याच्यात डिफरन्स कळेल की बर पिक्सल्स, तुमचा पॉईंट बरोबर आहे. आणि कसं असतं, वेक्टरमध्ये त्याला पॉईंट म्हणतो आणि हा. एक पिक्सल तुमचा पॉईंट म्हणून रास्टरमध्ये कन्सिडर होतो. बर हे पण बरोबर आहे, पण ते रास्टर फॉर्मॅटमध्ये तो एकच पॉईंट म्हणजे एक पिक्सल आला, असं आलं ते. अच्छा. बर बर. हा. ठीक आहे, चालेल. धन्यवाद सर. हो, थँक्यू. ओके, अजून काही कोणाला व्हेरी? काही शंका आहे कोणाला? ठीक आहे. खूप छान. थांबू.
असेल माहिती आता काही कोणाला एक मिनिट काहीतरी चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आहे. डू वी यूज एआय इन दिस? हा, हो, एआय यूज होतोच आहे. स्पेशली ड्रोन्स मध्ये हेवी एआय यूज होतं डिटेक्शनसाठी आणि याच्यात. आणि आता आम्ही पण काही गोष्टींवर काम केलंय त्याचं, त्यामुळे आहे त्याच्यावर काम चालू आहे. येस सर. प्रश्न आहेत का अजून कुणाला? आता तुमच्या मध्ये मध्ये प्रश्न विचारले गेले ना, नेहमी जे शेवटी होतं त्याच्यामध्ये. बरोबर. ठीक आहे, तुम्ही कन्क्लूड करा मॅडम. हा, नाही तुम्ही आधी बोलताय ना, आढावा घेताय ना. हा, 1-2 मिनिटात सांगतो मी. हम्म. मित्रांनो, हे आजचं शेवटचं लेक्चर होतं आणि ते किती इन्फॉर्मेटिव्ह होतं ते तुम्ही बघितलंय. आणि संपूर्ण जिओग्राफीचा जो आवाका आहे तोच खरं म्हणजे तुमच्या लक्षात आला. म्हणजे इतकं प्रचंड नॉलेज यामध्ये आहे आणि इतकी ऍडव्हान्समेंट आहे या फील्डमध्ये, ती आपल्याला कळते. म्हणजे पूर्वीचं जे ट्रॅडिशनली आपण जे काही करायचो सर्वेज, ते सगळं रूप त्याचं बदलून नवीन कसं झालंय आणि किती ॲक्युरेट आहे ते दबाले यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला दाखवलं. व्हिज्युअल्सही खूप छान होते आणि त्या दृष्टीने श्रीकांत शेवटचं लेक्चर खूप छान झालं. म्हणजे समिंग अप पण झालं सगळं आम्ही जे आतापर्यंत शिकलो. थँक्यू सर. जरी ते बेसिक असलं तरी या बेसिक कडून कुठे जायचंय आणि कुठपर्यंत आकाशाला दोषणी घालायची आहे याचा अंदाज आला आपल्याला. आणि म्हणून कदाचित आमचं पुढचं जर काही प्लॅन असेल तर तो आम्ही या दृष्टीनेच बनवायचा हो. विचार करतोय. राजीव पंडितही म्हणाले मला त्या दिवशी की थोडं आपण अजून वरच्या लेवलचं जर जमलं तर ते करू आणि निश्चितपणे ते चांगलं होईल असं मला वाटतं. तुमच्या काही रिॲक्शन्स जर असतील कोर्स विषयी त्या तर मी मांडावे असं मला वाटतं. तुम्हाला आवडला का नाही कोर्स? कुठल्या अडचणी तुम्ही एक्सपिरियन्स केल्यात? इंग्लिशचा वापर फार झाला का? असं काही असेल तर सांगायला हरकत नाही, म्हणजे आम्हाला त्याचा उपयोग होईल. पुढच्या वेळेला जेव्हा आम्ही हे करू तेव्हा आणखीन उपयोग होईल आम्हाला. सर बोलू का? हो हो, बोला. म्हणजे भूगोल या विषयाची जरा नव्याने ओळख झाली असं वाटलं. म्हणजे एकतर एक्झॅक्टली. शाळेत आपण जसं म्हणत होतो की हा फार एक बोर विषय म्हणून शिकवला जातो, पण त्याचे मुख्य म्हणजे इतके ऍप्लिकेशन्स. आणि मला असं वाटतं की आता नवीन हे जे सगळे मॅपिंग टेक्निक्स आहेत म्हणा किंवा बाकीही क्षेत्रातल्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामुळे त्याचे ऍप्लिकेशन्स खरोखरच खूप वाढलेले आहेत. मे बी कदाचित या कोर्समध्ये सगळेच आले नसतील किंवा त्याची तोंड ओळख तरी आम्हाला नक्कीच झाली मला असं वाटतं. म्हणजे अगदी खूप डिटेल्स मध्ये जरी नसतील कळले तरी पण नक्कीच म्हणजे आम्हाला जास्त वाचायला आम्ही नक्कीच उद्युक्त होऊ मला वाटतंय हा कोर्स केल्यानंतर जॉग्राफी बद्दल. त्यामुळे सगळ्यांनाच सगळ्याच शिक्षकांना मनापासून धन्यवाद. थँक्यू थँक्यू. कुठे सर बरोबर, मी बोलतो हा एक मिनिट, विकास हा, कुलकर्णी. बोला बोला. आता मॅडम जसं म्हणलं ना की वाचायला आवडेल, पण काय वाचायला आवडेल हे आम्हाला काही कळत नाही अजून. तर त्याची एखादी लिस्ट वगैरे जर तुम्ही पाठवलीत ना तर बरं पडेल जरा. शुअर शुअर शुअर. ऐकू येतंय? हो, येतोय ना. हा, तर त्या जे काही आता अवांतर किंवा जास्त वाचन करायचं असेल तर त्याची एखादी यादी जर पाठवलीत ना हा पुस्तकांची किंवा काही हा. किंवा विषयांची टॉपिकची तरी हो सुद्धा ते इट विल हेल्प अल्टिमेटली. होय. हा. मला कुठे म्हणजे ज्या एरियाज मध्ये आम्हाला इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे असं काही वाटतं का? हे मी मुद्दाम का विचारतोय, जर हो, आम्ही नाही बरोबर. पुढचा कोर्स जर केला तर त्यामध्ये आम्हाला त्याचा विचार करता येईल या दृष्टीने. तर जरा याला पब्लिसिटी जास्त मिळायला पाहिजे, कारण 10-12 लोकांना कळून काय उपयोग म्हणजे. नाही नाही, एक्झॅक्टली एक्झॅक्टली. हा, तर ते एक महत्वाची गोष्ट आहे की याची थोडीशी वाईड पब्लिसिटी होणं गरजेचं आहे फार. येस. आणि भूगोलाचं महत्व सर शाळेतच कळलं पाहिजे, तर हे कसं काय करतात काय कळत नाही. त्या दिवशी तुम्हाला म्हटलं तसं बेसिक हा पाया कच्चा हा, तिथं ते कच्चा कळलं राहतो. पाहिजे ना, काय काय कळत नाही. असं करेक्ट नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये थोडं महत्व येतं याला, नाही असं नाही. येतंय का? बरं हो बरं बरं. हो. पण ते म्हणजे जॉग्राफी घ्यावी हे सांगण्यासाठी शिक्षक पाहिजे ना. ते हो जोपर्यंत हो. सांगत नाही तोपर्यंत त्या पॉलिसीचा काय उपयोग आहे? नाही नाही, खरं. असं. हं. आणि आता सर्वे बद्दल बोलतो मी मी आधी शिकवायला होतो पॉलिटेक्निकला. ओके. 89 ला मी सोडलं.
आणि त्यानंतर मी हे हाय टेन्शन लाईन्सचे बरेच सर्व केले, म्हणजे 1000 किलोमीटर मी केलं होतं. हो. तर तेव्हाच आणि आताच म्हणजे मी फार मला काही कळलं असं झालं, असं झालं मी टोटली आउटडेटेड आहे, मला पटलं आता. नाही नाही, तर फार नंतर मी या क्षेत्रात काही परत गेलो नाही सर्विंगच्या, नंतर मी बांधकामं केलीत. नाही नाही, फार तर ऍडव्हान्स. हा काय मला कळेन असं झालं, मी म्हटलं म्हणजे काय आता चाललं. जे आमचे श्रीकांत गबाले जे करतात ते आम्हाला आमच्या डोक्यावरूनच जातं, काही कळतच नाही मला. जसं आधी 12 वर्ष मी शिकवलंय सर्विंग हा विषय. हा हा. आणि आणि परत हे ठेव म्हणजे सगळंच मला माहिती होतं त्यावेळी, पण ते फार म्हणजे बाल्यावस्थात असं झालं असं वाटायला लागलं मला ऐकून. ठीक आहे सर, थँक्यू व्हेरी मच. ओके ओके ओके. नमस्कार. एकंदरीत आपण हा बेसिक जॉग्राफी कोर्स ची प्लॅनिंग केलं. त्याचं खरं सगळं श्रेय कार्लेकर सरांना आहे. कार्लेकर सर, नलावडे सर आणि मॅडम या सगळ्यांमुळे आपण जीविधा या विषयामध्ये शिरलेली आहे. आणि खरं म्हणजे आम्ही आतापर्यंत या सगळ्या पुण्यामध्ये प्राणी वनस्पती याविषयी खूप काम करतात, परंतु त्याचा जो काही बेस आहे तो खरं जिओग्राफी आणि जिओलॉजी मध्ये आहे. आणि तो इंटरेस्ट या तिघांमुळे जीविदाच्या आमच्या सगळ्या टीमला आला. आणि आम्ही असं ठरवलं की निदान या विषयात तरी आपण काम करावं, कारण वनस्पती जरी झाल्या तरी त्याचं मूळ हे कुठेतरी जमिनीत आहे, कुठेतरी हवामानात आहे, त्याच्याशी सगळं निगडीत आहे. त्यामुळे हा जर विषय आपल्याला माहित असेल तर पुढचे सगळे विषय आपल्याला कळू शकतात. त्यामुळे प्रामुख्याने जीविदाता याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घेतेय. आपण त्या रिलेटेड अर्थ सायन्सचे एक्झिबिशन भरवतो, व्याख्यानमाला बोलवतो, की जेणेकरून भूगोल आहे म्हणून आपण आहोत, जिओलॉजी आहे म्हणून आपण आहोत, प्राणी वनस्पती तर ठीकच आहेत, पण हे सगळं बेसिक आपल्या लोकांपर्यंत जावं, त्याचा अवेअरनेस निर्माण व्हावा. मगाशी सगळ्यांनी जसं बोललं तसं की शाळेमधला भूगोलाचा शिक्षक हा त्या मानाने खूप कमी ट्रेंड आहे. पुष्कळ वेळा वेगवेगळ्या विषयाचे, कधी कधी इंग्लिशच्या प्रोफेसरला, इंग्लिशच्या बाईनं सुद्धा जॉग्राफी शिकवायला सांगतात. खरं म्हणजे आहे. इतकी दुरावस्था तिथे आहे. त्या मानाने कॉलेजमध्ये मात्र क्वालिफाईड शिक्षक असतात भूगोल डिपार्टमेंटला, त्यामुळे तिथे जरा तरी चांगलं होऊ शकतं. पण तिथपर्यंत मुलं पोचणं, हे जे शाळेमध्ये ही आवड, इतके दिवस तर 40%च महत्व भूगोलाला शाळेमध्ये दिलं जातं. आणि कारण ते शिक्षकही तसे नाही आहेत तिथे. त्यामुळे आता मी शाळेमध्ये शिक्षिका आहे, त्यामुळे मला जाणवतं की भूगोल विषयाकडे किती दुर्लक्षित आहेत, किती छोट्या छोट्या गोष्टी शिक्षक मला विचारायला येतात की हे काय आहे म्हणून. म्हणजे भूगोलाचा अनेक वर्ष शिकवणारा शिक्षक सुद्धा मला हा प्रश्न विचारायला येतो. म्हणजे ही किती वाईट गोष्ट आहे. म्हणजे शाळेत जर आपल्याला छान भूगोल शिकला तर खरं तर आपण भूगोलाचा इंटरेस्ट लोक घेतील, त्याच्यामध्ये पण करिअरच्या संधी आहेत. निदान माझा मुलगा तरी आता जिओलॉजिस्ट झालाय आणि तो पुढे गेलाय. त्याला या तिघांमुळेच जिओग्राफीची आणि जिओलॉजीची आवड निर्माण झाली खरं तर, या वेगवेगळ्या आपल्या जीविदाच्या कोर्समधनं. त्यामुळे शाळेतलं शिक्षण हे खरंच खूप महत्वाचं आहे, पण ते आपल्याला मिळत नाही. आणि आपण सगळ्यांनी आता या विषयामध्ये सगळ्यांनी रस घेतलात. 8-10 दिवस तुम्ही सगळ्यांनी अटेंड केले छान कोर्सेस. सर्व प्राध्यापक इतके उत्तम होते, ते श्रेय सगळं कार्लेकर सरांचे. त्यांनी सगळे निवडून निवडून लोक आपल्या जीविदामध्ये आणले आणि त्यामुळे आजचा आपला कोर्स खूप सुंदर असा डिझाईन झालेला आहे. आणि आजचं शेवटचं लेक्चर तर त्याच्यावर अगदी म्हणजे टॉप ऑफ द चेरी म्हणतात ना, तसं झालेलं आहे की खरंच खूप होतं. ऍडव्हान्स गोष्टी आम्हाला मिळाल्या आणि खूप छान इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या, बघायला मिळाल्या. खरं तर प्रत्यक्षात कधी कधी एकदा गवाले सरांबरोबर ऑफलाईन जर आम्हाला हे सगळं बघायला मिळालं ना तर जास्त खूप आवडेल. तर एखाद दिवशी आपण हा प्लॅन करूया की त्यांच्याबरोबर एक बाहेरचं सेशन आपण त्यांच्याबरोबर घेऊया, सरांची तयारी असेल तर. येस. तर आता आजचं लेक्चर आजचा आपला संपलेला आहे. फीडबॅक जर तुमचे असतील तर आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये द्या. आणि आजचे जे लेक्चरर होते गबाले सर, त्यांचं मी जीविदा आणि आपल्या सगळ्या कोर्सच्या वतीने खूप धन्यवाद म्हणते. आजचं लेक्चर तुम्ही सगळ्यात खूप टॉपमोस्ट झालेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. आणि मग आजचा आपला कोर्सही संपलाय आणि आपण आता उद्या भेटणार नाही आहोत, पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गोष्टी नक्कीच शेअर करत असू. ऍडव्हान्स कोर्स जर आम्ही डिझाईन केला तर तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवीनच. त्यामुळे आज आपण इथेच थांबूया. थँक्यू कार्लेकर सर, थँक्यू गबाले सर, आणि तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.